परोपकार, ज्याला ग्रॅटिट्यूड नाही, जो परोपकारी नाही, त्याच्या दिशा बॅलन्स असू देत नाही तर इम्बॅलन्स असू देत, ग्रह चांगले असू देत नाही तर वाईट असू देत, त्याला यश मिळणे नाही. दारूवाल्याचं जे दुकान आहे, जे आपण म्हणतो की दारूचे दुकान, ते तर कोणत्याही दिशेला असतं, कुठेही असतं. नाल्यावर पण बघितले काही काही दुकानं, तरी सुद्धा ते करोडपती बनून जातात आणि ते प्रत्येक दुकान चालतं. मग त्याच्या मागे लॉजिक काय? वास्तू तिथे कसं काम करतं? राईट. ओके. आता एखाद्याला जॉब मिळायचा आहे तर पेन अँड पेपर घेऊन सरळ बसा. जेव्हा तुम्ही कुठल्याही पेपरवर लिहिता तेव्हा तुम्ही तुमचा बुध हा प्लॅनेट ऍक्टिव्हेट करत असता. ओके. म्हणून आपल्याला स्कूलमध्ये कॉलेजमध्ये म्हणायचे लिहा, पेपर लिहायला का सांगतात? म्हणजे आपण आपला बुध हा प्लॅनेट नेहमी ऍक्टिव्हेट करत असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जातात, एखाद्या वास्तूला तुम्ही व्हिजिट करतात, तुम्हाला जाणवतं की इथं निगेटिव्ह एनर्जी आहे का नाही? व्हेरी गुड क्वेश्चन चेतन, व्हेरी गुड. सो ह्या एनर्जीज असतात, त्यांना आभास होत असते, त्यांना ते भास ऍक्च्युली होत आहेत. त्यांच्याकडे असणारा त्यांचा जो डॉग होता तो गेला. कारण डॉग जाणं ही सगळ्यात मोठी घटना आहे कुणाच्याही घरामध्ये. विच इंडिकेट्स की तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण निगेटिव्हिटी जी असते, डॉग कुठल्याही घरामध्ये जर डॉग असतो, ओके, तो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याची लॉयल्टी प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे तुमच्यावर आलेलं संकट स्वतःवर घेतो. गुजबम्स नाही मॅम तुम्ही सांगताय, मला पण गुजबम्स येत आहे. आणि ही घटना कशी होते काय तर, हा जो डॉग असतो तो हा यमराजाला म्हणतो की तू मला आधी ने, माझ्या मालकाला नंतर. भरपूर वेळा असेही कॉल्स येतात तुम्हाला की आमची वास्तू तर पूर्ण बरोबर आहे, बरं, आमच्या वास्तूमध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी चुकीची आहे, बरोबर, अकॉर्डिंग टू वास्तू. पण मग असं काय होतं की तरी सुद्धा आमच्याकडे प्रॉब्लेम्स आहे. मग वास्तू चांगला प्रभाव का नाही टाकत त्या लोकांवर? म्हणून आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला इतकं महत्व दिलं जातं. वास्तूमध्ये मुख्य दरवाजाला 50% व्हॅल्यू दिली जाते. माझं ह्या गोष्टीवर अगदी फर्म बिलीफ आहे की कोणी कोणाच्याही नशिबातलं काढून घेऊ शकत नाही. प्लीज, हे फार महत्त्वाचं आहे. ज्या ज्या आपल्या मैत्रिणी हे सगळं बघतायत ना, त्यांना हे कळणं महत्त्वाचं आहे की आज तुम्हाला जेवण बनवावंसं नाही वाटत तर तुम्ही बनवू नका. एखाद्या दिवशी चालतं, ओके, पण आपण त्या वाईट मनस्थितीमध्ये आपण जेव्हा जेवण बनवतोय तेव्हा आपण आपल्या घरातल्या सगळ्यांची जे आरोग्य आहेत ना ते स्टेकवर आहेत. ओके, ते फार महत्वाचं आहे की ह्याचा परिणाम सगळ्यांच्या आरोग्यावर होणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. बरोबर. कारण जिथे लॉजिक संपतं ना तिथे मॅजिक सुरू होतं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही आयुष्यात जर बदल घडवायचा असेल ना तर तुम्ही रामनामाचा जप करून बघा. इतकं पॉवरफुल आहे हे की कसं नामस्मरण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी परमेश्वर तुमचा हात धरून त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढतो. हे होतच. तुम्ही घरामध्ये असताना जे शब्द वापरताय हे फार जपून वापरले पाहिजेत. आणि असे कित्येक अनुभव आहेत. तुम्हाला परमेश्वर बघायचा असेल ना तर देव सापडतो बरं का. ह्या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे अश्विनी पटवर्धन मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. कसे आहात चेतन? खूप छान मॅम, तुम्ही कसे आहेत? ऑल गुड माय डिअर. मित्रांनो, आपण भरपूर पॉडकास्ट केले आजपर्यंत वास्तूवर, पण आजचा पॉडकास्ट आपला थोडा डिफरंट आहे. कारण अशा गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहे की ज्या गोष्टी आजपर्यंत आपल्या पॉडकास्टमध्ये झालेल्या नाही आहेत. भरपूर कमेंट्स तुम्ही करतात, त्या कमेंट्सची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते पैसा. जर तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्हाला किंमत आहे असं लोक म्हणतात. त्यात किती सत्यता आहे हे चेक करावं लागेल. बट पैसा हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. तो पैसा कसा मिळवायचा, वास्तू त्याच्यावर कशी परिणाम करू शकते, तुमचे रिलेशन्स असतात ते रिलेशन कसे जपायचे, वास्तूचा तुमच्या रिलेशनवर कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींवर आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे वास्तूचं ऍक्च्युअल महत्व. मॅम, तुमचं प्रत्येक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच. मॅम, एक कमेंट येते नेहमी जेव्हा मी पॉडकास्ट करतो ना, वास्तूचे भरपूर पॉडकास्ट केले आपण. पॉडकास्ट केल्यानंतर मग खाली एक कमेंट येते, बरं की ईशान्य दिशेला वॉशरूम नको, या दिशेला हे नको. दारूवाल्याचं जे दुकान आहे, जे आपण म्हणतो की दारूचे दुकान, ते तर कोणत्याही दिशेला असतं, कुठेही असतं.
नाल्यावर पण बघितले काही काही दुकानं, बरोबर. तरी सुद्धा ते करोडपती बनून जातात आणि ते प्रत्येक दुकान चालतं. मग त्याच्या मागे लॉजिक काय? वास्तू तिथे कसं काम करतं? राईट. आता तिथे वास्तूच फक्त काम करते असं आपण म्हणू शकत नाही. ओके. आता वास्तू म्हणजे काय, तर आपली अर्थ एनर्जीज, ओके, किंवा पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि कॉस्मिक एनर्जी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, ओके, यांचा संगम झाला की याला आपण वास्तू म्हणतो. यांचा जिथे बॅलन्स होतो त्याला वास्तू म्हणतो. ओके. मग ही वास्तू नेमकी अशा दारूच्या दुकानांसाठी का बरं काम करत नाही? कारण हे युग कुठलं आहे? कलियुग आहे. बरोबर. कलियुगाचा राजा कोण आहे? राहू. राहू. मग जर राहूचं काम तुम्ही करत असाल आणि जर राजासाठी काम करत असाल तर राजाचं काम कुठेही चालतं. बरोबर. उद्या जर तुमच्या देशाच्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की बाबा रे हे काम आहे, हे काम तुम्हाला करायचंय, तर ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही आणि तुमचे सगळे सहयोगी काम करणार की नाही? बरोबर. मग अगदी तसंच होतं इथे. म्हणून ते दारूचं दुकान सगळ्या दिशेंना चालतं, सगळ्या दिशा त्याला सहाय्य करतात आणि कुठेही चालतं. पण हे नक्की तुम्ही राहूचं जेव्हा काम करताय तर तुम्ही कधी त्या लोकांची बॅकग्राऊंड कधीतरी चेक करायला पाहिजे की नक्की भले ते दारूचं दुकान चालतंय, बरोबर, पण त्यांच्या घरात काय नक्की घडतंय बरं? त्यांच्या घरामध्ये रिलेशनशिप इश्यूज आहेत का? आहेत. त्यांच्या घरात पैसा टिकतोय का? तर नाही टिकत आहे. त्यांच्याकडे पितृदोष आहे का? 200% आहे. मग ह्या गोष्टी, मग तुम्ही ह्याला काय म्हणणार? ह्याला ते दुकान चालणं म्हणणार, वास्तुदोषाचं कारण म्हणणार का आपण त्याला हे म्हणणार की एक ओव्हरऑल वेलबिईंग त्या व्यक्तीच्या, ज्यांचं दुकान आहे त्यांच्या घरात नाहीये? एक्झॅक्टली. कदाचित दुकानात आहे, बरोबर, पण घरी नाहीये. म्हणजे मॅम, राहू हा कलियुगाचा राजा आहे. बरोबर. मी एक पॉडकास्ट बघितला होता, त्याच्यात असं एक वाक्य आहे की इंडिया में गंदगी सबसे ज्यादा बिकी जाती है. तर मग जसं हा पार्ट आला की अल्कोहोल विकलं जातं, कलियुगात अल्कोहोल विकलं जाते, आपण त्याला गंदगी म्हणू शकतो अल्कोहोलला. तर तसाच तो पार्ट येतो की राहू, कलियुग, या सगळ्या गोष्टींची मॅच होतं. बरोबर. कारण राहू हा फक्त आपल्या एनर्जीजवर काम नाही करत आहे. हा राहूचा जो इम्पॅक्ट आहे, प्रभाव आहे, तो तुमच्यावरही आहे आणि माझ्यावरही आहे. आज आपण हा पॉडकास्ट करतो, हेही राहूचंच काम आहे. एक्झॅक्टली. जसं सोशल मीडिया हे राहूचं काम आहे, तसंच दारू हे त्याचं काम आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही काम करताना तुम्ही राहूचंच काम करताय. मॅम, भरपूर दिशा आहेत, म्हणजे 8 दिशा आहे किंवा 16 दिशा आपण म्हणतो, बट सगळ्यात पॉवरफुल दिशा तुम्हाला कोणती वाटते? ऍक्च्युली प्रत्येक दिशाच पॉवरफुल आहे. मग तुम्ही 8 दिशा म्हणा, 4 महत्वाच्या दिशा, उपदिशा म्हणा आणि किंवा उपदिशा म्हणा, बरोबर, सगळ्याच डायरेक्शनचं तितकंच महत्व आहे. कारण आपल्या घरामध्ये आईचं एक महत्व आहे, वडिलांचं एक महत्व आहे, आजीचं आहे, आजोबांचं आहे, तसंच दिशांचं पण आहे. ओके. प्रत्येक दिशा ही महत्वाची आहे. आता जर तुम्ही मला विचारलं की कुठली दिशा सगळ्यात जास्त 2 दिशा बॅलन्स पाहिजेत, तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या घरात 2 दिशा बॅलन्स कायम पाहिजेत. त्या म्हणजे तुमची नैऋत्य दिशा, ज्याला आपण साऊथ वेस्ट म्हणतो, आणि ईशान्य दिशा म्हणजे तुमची नॉर्थ ईस्ट. ह्या दिशा ह्या कायम तुमच्या बॅलन्स पाहिजेतच. ह्या दिशा जेव्हा तुमच्या घरामध्ये एक बॅलन्स क्रिएट करतात, तेव्हा तुमच्या घरात ती शांतता, तो फायनान्शियल अबंडन्स किंवा कुठेतरी हेल्थ इश्यूज जे बॅलन्स होतात ते या 2 दिशांमुळे, की ह्या फार महत्वाच्या दिशा मानल्या गेल्या. तशी प्रत्येक दिशा महत्वाची आहे. प्रत्येक दिशा महत्वाची, प्रत्येक दिशा महत्वाची आहे. तर मॅम, प्रत्येक दिशेबद्दल जर थोडं बोलायचं झालं आपण, 8 दिशांबद्दल जर असले, तर तुम्ही काय सांगाल? प्रत्येक दिशेबद्दल तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? एखादा व्यक्ती, आपण आता उदाहरणांनी जाऊया. एखादा व्यक्ती जर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे, म्हणजे तुम्ही नोकरी करताय, बरोबर. आता ही नोकरी कुठली आहे? तुम्ही IT मध्ये नोकरी करताय किंवा HR, ऍडमिन, फायनान्स मध्ये काम करताय. तर अशा लोकांसाठी महत्वाची दिशा कुठली असेल तर आपली उत्तर दिशा, नॉर्थ. कारण त्यांना कॉन्स्टंट त्या संधी येत राहायला पाहिजेत. जेव्हा जेव्हा ती संधी येते तेव्हा ती संधी त्यांना मिळत राहिली, कारण त्यांना जॉब चेंज करायचंय, त्यांना अपस्किलिंग करायचंय, त्यांच्यासाठी ही दिशा सगळ्यात महत्वाची आहे. ओके. आता एक थोडक्यात आपण असं उदाहरण घेऊ 8 दिशांचं, की एखाद्या व्यक्तीला संधी मिळाली, त्याला संधी आली, त्याच्यासाठी आपण त्याची उत्तर दिशा स्ट्रॉंग केली, बरोबर. त्याच्यानंतर ती संधी कुठली घ्यायची आहे, कुठला जॉब घ्यायचा आहे, कुठला नाही घ्यायचा आहे, हे कुठली दिशा ठरवते? तर तुमची जी ईशान्य दिशा आहे हे ठरवते की नक्की कुठली संधी घ्यायची आहे. कारण तुमच्याकडे एकाच वेळी 4 जॉब ऑफर्स आहेत.
राईट. त्यातली एक तुमची याच देशामध्ये आहे, तिचं एक्स पॅकेज आहे, एक दुसऱ्या देशामध्ये तिचं वाय पॅकेज आहे. पण मला ह्या दोन्हीपैकी नक्की कुठली घ्यायची हे कळण्यासाठी तुमची नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य दिशा महत्वाची आहे. आता ईशान्येने तुम्हाला काय दिली, उत्तर दिशेने तुम्हाला संधी दिली. कुठली संधी घ्यायची हे तुमच्या ईशान्येने सांगितलं. बरोबर. आता ती संधी घेतल्यानंतर पुढे तुम्ही जेव्हा ती संधी एक्सेप्ट केल्यावर पुढे जेव्हा तुम्ही जॉबमध्ये जाता तेव्हा तिथे तुम्हाला मिळणारा तुमचा बॉसचा सपोर्ट, कॉलिगचा सपोर्ट, ओके, ह्याच्यासाठी किंवा कनेक्शन्स आपल्याला तुमची ईस्ट किंवा ज्याला आपण पूर्व दिशा म्हणतो ती बॅलन्स असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला संधी मिळाली, कुठली संधी घ्यायचं ते तुम्ही ठरवलं. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जॉब ऍटमॉस्फिअर मध्ये येऊन तुम्ही ती मॅनेज केली. आता तुम्ही ऍक्च्युअल काम करायला सुरुवात केली. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल काम करायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही तुमच्या कामाबद्दल असलेलं डेडिकेशन, तुमच्या कामाबद्दल असलेलं पॅशन, तुमचं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, त्याच्यासाठी तुमची साऊथ ईस्ट किंवा आग्नेय दिशा ही महत्वाची आहे. ओके. आता तुमच्याकडे संधी आली, तुम्ही व्यवस्थित संधी घेतली, तुम्ही तुमच्या कलिग्स बरोबर, बॉसेस बरोबर छान रिलेशनशिप मेंटेन केलं, तुम्ही पॅशनेट आहात, तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करताय. ह्या सगळ्याचा जो एक कलेक्टिव्ह इफेक्ट आपल्याला साऊथ किंवा दक्षिण दिशेकडनं मिळतो. म्हणजे काय, तुम्हाला रेकग्निशन मिळतंय तुमच्या चांगल्या कामाचं. बरोबर. रेकग्निशन रिक्वायर्ड फॉर द प्रमोशन वगैरे. एक्झॅक्टली. तुम्हाला तुमच्या कामाला नाव मिळतंय, तुमच्या कामाबद्दल तुमची प्रशंसा होती, ह्याच्यासाठी तुमची दक्षिण दिशा महत्वाची आहे. बरं, आता आपल्याला रेकग्निशन मिळालं, आपली प्रशंसा झाली, मग काय पाहिजे? अजूनही आपल्याला प्रमोशन नाही मिळालं. प्रमोशनसाठी आपल्याला आपल्या घराची नैऋत्य दिशा बघायची आहे. ती दिशा आपल्याला महत्वाची आहे. ती बॅलन्स असेल तर आपल्याला ह्या आपल्या कामातनं कर्म केलं तुम्ही तुमच्या ईस्ट मधनं, म्हणजे पूर्व दिशेला तुम्ही तुमचं कर्म केलं, बरोबर, त्याचं तुम्हाला रेकग्निशन कुठं मिळतंय? दक्षिण दिशेला. त्या दक्षिण दिशेच्या रेकग्निशननी तुम्ही साऊथ वेस्ट, तुम्हाला त्याचा फायदा होण्याची पित्रांची कृपा मिळाली. ओके. आता आहे प्रमोशनची वेळ. बरोबर. मग आता ही प्रमोशनची वेळ नक्की कुठे येते? तर ही आपल्याला मिळते पश्चिम दिशेला. वेस्टला. ओके. हे वेस्टला तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ म्हणजेच काय मिळालं की तुमचं प्रमोशन झालं. आता प्रमोशन झालं तुमचं. ऑलराईट. तुमचं पश्चिम दिशेला प्रमोशन झालं. पश्चिमेनंतर आपण पुढे चालू. ओके. एकच दिशा राहिली, वायव्य. तिथून आपण कुठे ते प्रमोशन घेऊन आलो? आपल्या घरी. घरच्यांचा सपोर्ट, घरच्यांचा आनंद, प्रत्येक व्यक्तीमध्ये नाव मिळालं तुम्हाला, समाजात मिळणारं नाव, समाजाकडनं येणारं जो सपोर्ट आहे तो आपण बघितला वायव्य दिशेकडनं. थोडक्यात काय, सूर्योदयापासून म्हणजे आपण ईस्ट डायरेक्शनला किंवा पूर्व दिशेला आपण आपलं कर्म करायला सुरुवात केली आणि त्या कर्माचं फळ आपल्याला पश्चिम दिशेला म्हणजे वेस्ट डायरेक्शनला मिळतंय. ओके. इथे काय झालंय, पूर्ण आपलं सर्कल जे आहे ते कम्प्लीट झालं. संधी येण्यापासून त्या संधीचा फायदा मिळेपर्यंत या आठही दिशा रोज आपल्यासाठी काम करत असतात. आता याच्यामध्ये प्रश्न असा येतो की आपल्या हेल्थ आणि मनशांतीचं काय? बरोबर. दोन राहिल्या, एक पृथ्वी तत्व आणि एक आकाश तत्व राहिलं. जमीन आणि आकाश. जमीन, पृथ्वी आणि आकाश ह्या गोष्टी जेव्हा आपल्या दोन बॅलन्स होतात त्यावेळी आपल्याला आपली हेल्थ, ओके, आणि आपल्याला त्या हेल्थ पासून मिळणारा फायदा म्हणजे परत बुद्धी, हे बॅलन्स होतं. अशा या 10 दिशा आपल्या आयुष्यामध्ये रोज परिणाम देत असतात. म्हणून तो घरामध्ये बॅलन्स फार महत्वाचा आहे. म्हणून ती वास्तू बॅलन्स असणं फार महत्वाचं, फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. आता कळालंच असेल तुम्हाला की जर प्रमोशन पाहिजे तर कोणती दिशा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला जॉब लागायचा असेल तर कोणती दिशा इम्पॉर्टंट आहे. मॅम, हे तर आपण बघितलं, तुम्ही सांगितलं. बट या दिशांमध्ये प्रॉब्लेम असणे म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम असतो? मग आपण त्याला स्ट्रॉंग कसं करतो? की समजा कुणाला प्रमोशनच मिळत नाहीये, भरपूर लोक असतील, किंवा कुणाला जॉबच लागत नाहीये, तर मग जॉब लागण्यासाठी जी आपली दिशा होती तर त्या दिशेमध्ये काय इश्यू असू शकतो की ज्यामुळे मग त्यांना तो जॉब लागू शकतो, आणि आपण काय करतो मग त्याच्यावर? बरोबर. शक्यतो कुठल्याही पद्धतीचा आपल्याला जॉब लागण्यासाठी आता इथे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की कुठलीही एक दिशा, ओके,
एकटी काम करत नाहीये. म्हणजे आता जर कुणाला जॉब मिळत नसेल तर आपल्याला काय फक्त उत्तर दिशा बघायची का? नाही. तर उत्तर दिशा ही जशी बॅलन्स करणं महत्वाचं आहे, तसंच आपल्याला नैऋत्य दिशा ही पण महत्वाची आहे जॉबसाठी. आता कशी? ओके, आपल्याला जॉबसाठी एक अपस्किलिंग नावाचा प्रकार आहे की आपल्याला जर जॉब मिळत नाहीये तर नक्की कुठे काय कमी पडतंय. दिशा तर आहेच, त्या दिशेमध्ये कदाचित तुमचं टॉयलेट असू शकतो उत्तरेला, जिना असू शकतो, फ्लॅट असेल तर तिथे कदाचित तुमचं किचन असू शकतं. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजनी तुमची उत्तर दिशा डिस्टर्ब झाली आहे. पण मग त्याच वेळी आपली दुसरी दिशा, आपल्याला नैऋत्य दिशा पण बघायची आहे की त्या नैऋत्य दिशेमध्ये नक्की ऍक्टिव्हिटी काय होतीये. काय आपण चप्पलचा स्टँड ठेवलाय तिथे? का आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे? का तिथे कुठेतरी आपलं टॉयलेट आजूबाजूला येतंय? ह्या गोष्टी पण बघणं इम्पॉर्टंट आहे. मग जर तुम्हाला जॉब पाहिजे आणि असा कुठला तरी वास्तुदोष आपल्या घरात सध्या तरी निर्माण झालेला आहे, मग ते बॅलन्स करणं फार महत्वाचं आहे. सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे खडेमीठ. खडेमीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या त्या झोन मध्ये ठेवणं महत्वाचं आहे. ओके, ते काय करतं तर त्या पर्टिक्युलर दिशेप्रमाणे येणारी जी निगेटिव्हिटी आहे, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे फील्ड आपलं डिस्टर्ब झालंय ते ऍब्झॉर्ब करून घेते आणि त्याची निगेटिव्हिटी कमी करते. आता तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला अजून जॉब पाहिजेच आहे. ओके, सिम्पल. तुम्ही तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचा बुध हा ग्रह कुठे बसलाय आणि तो नक्की काय करतोय. म्हणजे काय, तर बुध म्हणजे काय, तुमची वाणी, कम्युनिकेशन. काय आपण कम्युनिकेशन मध्ये गडबड करतोय, काय आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने चाललेत, हेही बघणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल आपण ज्याला रेकी म्हणतो, ओके, आपण चक्राबद्दल नाही, चक्रांबद्दल जी रेकी करतो ती आपण ऑरा क्लेन्झिंग साठी करतो. आता एखाद्याला जॉब मिळायचंय तर पेन अँड पेपर घेऊन सरळ बसा. जेव्हा तुम्ही कुठल्याही पेपरवर लिहिता तेव्हा तुम्ही तुमचा बुध हा प्लॅनेट ऍक्टिव्हेट करत असता. म्हणून आपल्याला स्कूलमध्ये कॉलेजमध्ये म्हणायचे लिहा, पेपर लिहायला का सांगतात? म्हणजे आपण आपला बुध हा प्लॅनेट नेहमी ऍक्टिव्हेट करत असतो. सो मग आपण पेन पेपर घेऊन बसा आणि लिहा आणि बघा बरं आपल्याला नक्की काय, कशामुळे आपल्याला जॉब मिळत नाहीये. त्यामुळे वास्तू बॅलन्स करणं इम्पॉर्टंट आहे. तसंच आपण स्वतःमध्ये अंतर्मुख होऊन या गोष्टी बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. काही लोक असं म्हणतात की अरे मी काल वास्तू केली मग मला आजच्या आज इफेक्ट पाहिजे. असा इफेक्ट तर कोणत्याच गोष्टीचा नाही पॉसिबल. तुम्ही काहीही करा. मग अजून एक गोष्ट याच्यात येते की असं मी भरपूर वेळा बघितलं, मला काही कॉल्स येतात की आम्ही तुमचा पॉडकास्ट बघितला पण आम्हाला असं वाटतं की आमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे. बरोबर, निगेटिव्ह एनर्जी इज समथिंग की कुणीतरी काहीतरी केलेलं आहे, दॅट काइंड ऑफ थिंग. बरोबर, सम पीपल ट्रस्ट दिस थिंग, सम पीपल नॉट. काहींनी एक्सपिरियन्स केला असेल, काहींनी नाही. बरोबर, डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन. बरोबर. बट बोलतात निगेटिव्ह एनर्जी आमच्यावर कुणीतरी कितीतरी केलेलं आहे, जवळच्याच लोकांनी केलंय, समथिंग लाईक. तुम्ही ऍज अ वास्तू कन्सल्टंट, ऍस्ट्रोलॉजिस्ट, न्यूमरोलॉजिस्ट, सगळं ज्ञान आहे तुमच्याकडे. आज तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जातात, एखाद्या वास्तूला तुम्ही व्हिजिट करतात, तुम्हाला जाणवतं की इथं निगेटिव्ह एनर्जी आहे का नाही? व्हेरी गुड क्वेश्चन चेतन, व्हेरी गुड. आणि बरं झाला हा प्रश्न विचारलास, कारण पहिली गोष्ट आपण इथपासून सुरू करू. काय अशा गोष्टी असतात, का अशा एनर्जीज असतात, आपण यांना एनर्जीज. सो ह्या एनर्जीज असतात, त्या एनर्जीज डिस्टर्ब तिथे आहेत, त्याचं कारणही असतं, ते आपल्याला शोधणं महत्वाचं असतं. आणि अशा गोष्टी आपल्या ह्या जवळचीच लोक करतात, बाहेरची व्यक्ती अशी करू शकत नाही, पॉसिबल नाही. कारण बऱ्याच ठिकाणी जेव्हा आम्ही जातो तेव्हा जसं तू म्हणलास की जाणवतात, एनर्जीज जाणवतात. ओके, तर ह्या एनर्जीज फक्त त्या घरातल्या लोकांनाच नाही, ह्या एनर्जीज इतक्या हुशार असतात की त्यांना हेही माहित असतं की कोणीतरी आलंय आणि जे आम्हाला इव्हॅल्युएट करणारे आणि इथून कदाचित आम्हाला जावं लागेल, तर त्या एनर्जीज आमच्यावर सुद्धा अटॅक करू शकतात. ओके. सो ह्या एनर्जीज असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याची रेमेडी करणं फार महत्वाचं आहे. ओके, आणि ह्याच्यासाठी फार सोप्या सोप्या गोष्टी आहेत. तर ह्याला आपलं माइंड स्ट्रॉंग करणं फार महत्वाचं आहे. सो या एनर्जीज आपल्यावर. एखादं एक्झाम्पल देता येईल की तुम्ही कोणत्या क्लायंटकडे गेले आणि तुम्हाला जाणवलं आणि ते काय प्रॉब्लेम फेस करत होते आणि तुम्ही ते कसं सॉल्व्ह केलं? अगदी 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 रिसेंटचं उदाहरण सांगते. आणि
मला एक संध्याकाळी 5:30 वाजता फोन येतो आणि समोरची व्यक्ती जी आहे ना, त्यांचा आवाज जो आहे तो साधारणतः 80-85 वर्षाच्या ग्रहस्थांचा आहे. आता मी विचार करते की मी त्यांना काय सांगू, की त्यांना माझी अपॉइंटमेंट हवी होती. मी त्यांना सांगितलं ठीक आहे, मी उद्या येते, मला उद्या वेळ आहे. कारण मी त्यांचा आवाज ऐकून मला थोडं कुठेतरी जाणवलं की या वयामध्ये त्यांना वास्तू का करायचा आहे, हा पहिला प्रश्न माझ्या डोक्यात आला. बरोबर आहे. कारण आवाजावरनं साधारणतः वय कळत होतं. आणि आपल्या पुण्यातलीच घटना आहे कोरेगाव पार्कची. मी त्यांच्या घरी दुसऱ्या दिवशी गेले. मी घरी गेले तर मी बघितलं की त्यांचा नैऋत्य दिशेचा दरवाजा आहे. ओके. म्हणजे राहूचं अस्तित्व तिथे ऑलरेडी आहे. ऑलराईट, पित्र ऑलरेडी डिस्टर्ब झालेले आहेत. मी त्या घरात आत गेले, त्याच्यानंतर मला जाणवलं की इथे एनर्जी खूप हेवी आहे. कारण जेव्हा तुम्ही अशा एनर्जीज मध्ये जाता ती ओळखायची कशी, तर तुम्हाला फार असं जडजड वाटायला लागतं. काही लोकांना डोकं दुखायला लागतं, काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो, काहींना उगीच मळमळल्यासारखं वाटतं. ओके, किंवा उगीच कोणाच्या पोटामध्ये गडबड झाली असं वाटायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी इन्स्टंटली होतात बरं का. म्हणजे तुम्ही दरवाजाच्या बाहेर आहेत काही नाहीये, दरवाजाच्या आत गेल्यानंतर ह्या घटना तुमच्याबरोबर घडायला लागतात. ओके. मी आतमध्ये गेल्यानंतर थोडीशी प्रोटेक्शन मध्ये असल्यामुळे मला ते जाणवलं की एनर्जीज हेवी आहे. जेव्हा मी या आजी आजोबांशी बोलले तेव्हा मला जाणवल्या काही गोष्टी, की हे लोक तर हे घर विकायच्या पर्यंत त्यांचं गेलेलं आहे, की त्यांनाही कळतंय की एनर्जी बरोबर नाहीये, त्यांच्याकडे कुठलीही हाऊस हेल्प टिकत नाहीये. स्वतःचं जवळचं असं म्हणणारं त्यांची मुलगी बाहेर असते, बाहेर देशी असते, तर ती येऊ शकत नाही. उद्या काही झालं तर त्यांना ती कॉन्स्टंट भीती आणि त्यांना ती जाणवतीये, त्यांना आभास होत असते, त्यांना ते भास ऍक्च्युली होत आहेत. त्यांच्याकडे असणारा त्यांचा जो डॉग होता तो गेला. कारण डॉग जाणं ही सगळ्यात मोठी घटना आहे कुणाच्याही घरामध्ये, विच इंडिकेट्स की तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण निगेटिव्हिटी जी असते, डॉग कुठल्याही घरामध्ये जर डॉग असतो, ओके, तो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याची लॉयल्टी प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे तुमच्यावर आलेलं संकट स्वतःवर घेतो. गुजबम्स नाही मॅम, तुम्ही सांगताय, मला पण गुजबम्स येत आहे. आणि ही घटना कशी होते काय, तर हा जो डॉग असतो तो हा यमराजाला म्हणतो की तू मला आधी ने, माझ्या मालकाला नंतर. म्हणून ते डॉगची लॉयल्टी, आणि डॉग हा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणा किंवा वास्तूमध्ये म्हणा, लोक म्हणतात की कुत्रा घराच्या आतमध्ये नसावा, बाहेर असावा. आय बॅक टू रिफर. कारण जिथे लॉयल्टी माणसांकडनं मिळत नाही, ती लॉयल्टी आपल्याला एका प्राण्याकडून मिळते. त्यामुळे ती लॉयल्टी आणि ती एनर्जी, ती शक्ती या प्राण्यांकडे असते. आता डॉग आणि कॅट ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकत नाही. कॅटही असते, कॅटला लिमिटेशन्स असतात, डॉग जास्त लॉयल असतो, डॉग असतो. एक्झॅक्टली. ओके. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांनी ती निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करून त्यांचा डॉगही तिथे गेलेला. ओके. आता जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मॅडम तुम्ही सांगा की या घरामध्ये आम्ही राहू का आम्ही वृद्धाश्रमात जाऊ. मी त्यांना म्हणलं आजोबा एक काम करा, म्हणलं तुम्ही मला फक्त काही दिवस द्या, मी इथे ह्याची एनर्जी बॅलन्स करते. ओके. त्याच्यानंतर आपण विचार करूया. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला 40 दिवसांनी देईन. कारण कुठलंही वास्तू आज केले की उद्या इफेक्ट येणार नाही. मिनिमम 43 डेज. ओके. हे आपल्याला त्याचं गणित आहे. 43 दिवस हे आपल्याला पाहिजेतच आहे. बरोबर. ओके. कारण प्रत्येक आपल्या घरामध्ये 33 कोट देवता आणि 12 डेमिगॉड्स किंवा यक्ष म्हणू त्यांना, हे असतात. तर प्रत्येकाला एक दिवस दिलेला आहे. मग तो प्रत्येक जण एक दिवशी आपली एनर्जी बॅलन्स करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला ते 43 to 45 डेज आपल्याला बॅलन्सिंग साठी लागतात. आणि त्याच्यानंतर आपण पूर्णपणे त्या रेमेडीजचा किंवा त्या आपण ज्या वस्तू वापरल्यात त्यांचा इफेक्ट आपल्या घरामध्ये येत असतो. त्याच्यामुळे 45 दिवसांचा कालावधी आपल्याला द्यावाच लागतो, मॅन्डेटरी आहे. मी त्यांना तसं म्हणलं. त्याच्यानंतर 2 दिवसांनीच, कारण घाई होती त्याच्यामुळे 2 दिवसांनी मी त्यांच्या इथे रेमेडीज केल्या. आणि जनरली कधी आणखीन एक गोष्ट चेतन अशी सांगायची की कुणाच्याही घरची एनर्जी जेव्हा आपण बॅलन्स करतो तेव्हा पुढचा एक 7 ते 10 दिवस हे फार अवघड असतात त्या घरातल्या लोकांसाठी. म्हणजे नक्की काय होतं, कारण कुठलीही एनर्जी ही घर सोडताना सहजासहजी सोडणार नाही सोडणार. मग ती काही ना काहीतरी करत असते. मग तुमच्या गाडीचा कुठेतरी ऍक्सिडेंट होतो, तुमच्या घरातले विजेचे बल्ब अचानक बंद होतात, काय माहित नाही, काल बल्ब लावलेला आज खराब झाला, पटणं खराब होतात. ही एनर्जी अशी तुम्हाला दाखवत असते. टोस्टर चालत नाही, मायक्रोवेव्ह चालत नाहीये, मायक्रोवेव्ह मध्येच बंद पडला, जो व्यवस्थित होता.
गाडी तुम्ही आत्ता बाहेर गेलात, गाडी चालू होत नाही, आता अर्ध्या तासाने परत तीच गाडी चालू होतीये. सो ही एनर्जी अशी असते आणि ती रिॲक्ट करते. अशा वेळी आम्ही सगळ्या क्लायंटला हेच सांगतो की 7 ते 10 दिवस शांत राहायचं, आपापसात वादविवाद करायचे नाहीत. अशा घटना घडू शकतील की भांडणं होतील घरामध्ये, टोकाचे वाद होऊ शकतील, शांत राहा. आपण कुठली तरी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर जशी एनर्जी एका दिवसात गोळा नाही झाली तशी ती एका दिवसात जाणार पण नाहीये. सो हे 7 दिवस ते द्यावेच लागतात. आणि 4थ्या का 5व्या दिवशी या आजी आजोबांचा मला फोन येतो. ते मला म्हणतात, तू काय केलंस नक्की, मॅजिक केलंस? मी म्हणलं, मी काही नाही केलं. म्हणलं, आजोबा मी फक्त माझं काम केलं. ते म्हणले, आम्हाला आता इतकं पॉझिटिव्ह वाटतं इथे, आम्ही आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करतोय, आम्ही आमचा लंच एन्जॉय करतोय. कारण वर्ष आजींचं 80 आणि आजोबांचं 85, आणि त्यांनी ते त्यांच्या मुलीला न सांगता करून घेतलेलं. बरोबर. ती म्हणले की नाही, आम्हाला आधी बघू दे, आम्ही हेही करून बघतो, नाहीतर आम्हाला एवढं सुंदर घर आमचं विकावं लागेल. बरोबर. मी म्हणलं काही गरज नाहीये. आणि त्याच्यानंतर ते एनर्जी मी घरी घेऊन आले. त्याच्यानंतर पुढचे 4 दिवस मला बरं नव्हतं. तर ती एनर्जी माझ्यावर इफेक्ट केली, तुमच्यावर इफेक्ट झाला. ओके. पण ह्या एनर्जीज अशा काम करतात. आणि आजही ते अतिशय, म्हणजे आता त्यांचं वास्तू करून 30च दिवस झालेत. ओके. 30 पण नसतील, कमीच असतील. दे आर व्हेरी हॅपी. सगळं त्यांचं बॅलन्स आहे. त्यांना जी भीती वाटत होती की त्यांच्याकडे डोमेस्टिक हेल्प किंवा कामवाली बाई टिकायची नाही, राईट, कारण कामवाली बाई हा फार जिव्हाळ्याचा विषय. हो, एक्झॅक्टली. सो हाऊस हेल्प टिकणं, ते पण लोक त्याच्यासाठी पण वास्तू करतात. तर ती हाऊस हेल्प टिकत नव्हती, ती शांत झाली. तिच्याही घरी प्रॉब्लेम येत होते, तेही शांत झाले. अरे बापरे. आजी आजोबांचं जे हेल्थचे छोटे मोठे इश्यू होते, आजींच्या पायाला त्रास होत होता, ओके, काहीही कारण नसताना वॉटर रिटेन्शन होत होतं, ते त्यांचं कमी झालं. आजोबांना वयानुसार छोट्या मोठ्या गोष्टी, त्यांची औषधं चालू आहेत, ती चालूच आहेत. पण ओव्हरऑल त्यांना पॉझिटिव्ह वाटतंय, त्या घरामध्ये लाईट वाटतंय. त्यांना आता ती भीती वाटत नाही. एक अनामिक भीती वाटायची त्यांना त्या घरामध्ये, ती भीती वाटत नाहीये. बरोबर. सो हा अशा पद्धतीने हा बॅलन्स केला जातो. आता त्यांच्या वयामध्ये काही त्यांना जॉब नकोय, ओके, त्यांना फक्त शांतता हवी आहे, पीस. त्यांना पैसा नकोय, त्यांना हेल्थ हवी आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण हे घर बॅलन्स करू शकतो. मॅम, ऑफ द कॅमेरा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की भरपूर वेळा असेही कॉल्स येतात तुम्हाला की आमची वास्तू तर पूर्ण बरोबर आहे, बरोबर, आमच्या वास्तूमध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी चुकीची आहे, बरोबर, अकॉर्डिंग टू वास्तू. पण मग असं काय होतं की तरी सुद्धा आमच्याकडे प्रॉब्लेम्स आहे, हेल्थ प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, पैशाचे प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग वास्तू चांगला प्रभाव का नाही टाकत त्या लोकांवर? व्हेरी वेल आस्क्ड क्वेश्चन, चेतन. बरोबर आहे. आता काही घरांचा आमचाही अनुभव असा आहे की उत्तम डायरेक्शनचा, म्हणजे उत्तरेचा दरवाजा आहे जो कोणालाच मिळत नाही, ओके, असा दरवाजा त्यांना मिळालेला आहे. खूप चांगला असतो का मॅम उत्तरेचा दरवाजा? हा सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो. बेनिफिट्स काय असू शकतात? उत्तरेचे जर डायरेक्शन असेल तर एक तर तुम्हाला उत्तर दिशेचा दरवाजा हा तुम्हाला संधी, अपॉर्च्युनिटीज भरपूर मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला पैसा मुबलक प्रमाणे कमवता येतो. आणि साधारणतः अशा दिशेला हेल्थ इश्यूज आम्ही कमी बघितलेत, कारण फायनान्शियल इश्यूज नसल्यामुळे रिलेशनशिप इश्यूज पण कमी होतात. प्लीज अंडरस्टँड. जसं आपण मगाशी एक सिच्युएशन घेऊन 8ही दिशा फिरलो ना, तसंच असं आहे की उत्तरेचा एक दरवाजा चांगला आहे म्हणून आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला इतकं महत्व दिलं जातं. वास्तूमध्ये मुख्य दरवाजाला 50% व्हॅल्यू दिली जाते की मुख्य दरवाजा तर तुमचा योग्य असेल, ओके, तर त्याला 50% इतकं वेटेज आहे की 50% तुमचे प्रॉब्लेम कमी झाले. पण असा दरवाजा मिळणं हा अनदर हे आहे की जो तुमचा शोधायलाच, जर तुमच्या गुरुकृपा असेल तर तुम्हाला असा दरवाजा मिळतो. बरोबर. पण असा दरवाजा असणाऱ्या लोकांच्या घरी सुद्धा मग फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत. अरे का? तो प्रश्न विचारला की का प्रॉब्लेम. आणि फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत म्हणून रिलेशनशिप इश्यूज आहेत, रिलेशनशिप इश्यूज आहे म्हणून नवऱ्याचा बायकोला, बायकोचा नवऱ्याला, आई वडिलांचा, नातेवाईकांचा, बॉसचा सपोर्ट नाही. बरोबर. त्याच्यामुळे कुठल्याही कामामध्ये येणारी पॅशन, ऊर्जा लागत नाही, नॉलेज नाहीये, कन्फ्युजनची स्टेट ऑफ माइंड आहेत. याचा अर्थ एक दिशा खराब असल्यामुळे सगळ्या दिशा इम्पॅक्टेड आहेत. बरोबर. ओके. आणि घर तर वास्तू कंप्लायंट आहे, राईट, वास्तूप्रमाणे एकदम उत्तम आहे. मग काय झालं? त्या घरामध्ये जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी त्या घरामध्ये जेव्हा येता किंवा दिवसभर तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करताय बाबा, सकाळी उठल्यानंतर तुम्ही देवाचं नामस्मरण करताय का?
नाही का सकाळी उठल्यापासून तुम्ही मोबाईल स्क्रोलिंग करताय, कॉन्स्टंटली मोबाईलवर आहात. तुमचा नवरा, तुमची बायको, तुमची आई, तुमची वडील, तुमची मुलं काय बोलताय त्याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये. ओके, तुम्ही कारण तुम्ही इतका वेळ मोबाईलवर घालवल्यामुळे तुम्हाला ऑफिसला जायला उशीर झालाय. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही ऑफिसला उशिरा पोहोचताय. राईट. तिकडे लेट मार्क पडतोय. लेट मार्क जो पडलेला आहे तो तुमच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर क्वेश्चन मार्क देतोय. राईट. तुमची कालची फाईल जी पूर्ण व्हायची होती ती आजही पूर्ण झालेली नाहीये. परफॉर्मन्स अफेक्टेड आहे. तुम्हाला प्रमोशनसाठी कोणीही कन्सिडर करत नाही. बॉस पण तुम्हाला जो बॉस तुम्हाला कालपर्यंत म्हणत होता ठीक आहे रे कर उद्या फाईट कमी, तो आज तुम्हाला सपोर्ट करत नाहीये. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळत नाहीये. प्रमोशन न मिळाल्यावर पैसे येत नाही. पैसे नाही म्हणून घरी तुमची चिडचिड होतीये की बाबा माझे मित्र पुढे गेलेत आणि मी तिथेच आहे. मग तुम्ही सांगा याच्यामध्ये वास्तूचा कितपत सहभाग आहे? नाही, हे पर्सनल प्रॉब्लेम्स, पर्सनल चुका जे आपण म्हणतो, कर्म जे म्हणतो आपण, असं तुम्ही बोलले की ऑफिसला तो लेट जातोय, ऑब्विसली की फक्त बॅड इम्प्रेशन पडतं. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमचं कर्म 100% करताय का? तर नाही. मग जिथे तुम्ही तुमचं कर्म 100% करत नाहीये तिथे तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला देवाने मात्र तुमचं दैव साथ दिलं पाहिजे. बरोबर आहे. असं होत नाही. फक्त एकच आहे की अशा घरांमध्ये तुम्हाला हेल्थ इश्यूज जरा कमी मिळतात. हेल्थ इश्यूज कमी असतात. कारण ती बॅलन्स आहे ऑलरेडी. किंवा तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणारं जे नैराश्य असतं ते फार कमी काळ असतं. ओके, येत नाही अशातला भाग नाहीये. पासिंग फेज ज्याला म्हणतो की आलं गेलं. पण हे कॉन्स्टंट कन्फ्युजन जे आहे ना ते तुम्हाला कुठेच पोहोचून देत नाही. त्याच्यामुळे त्या घरामध्ये राहून आपण काय कर्म करतो हे तितकंच महत्वाचं, इम्पॉर्टंट आहे. बरोबर, तितकंच महत्वाचं आहे की तुम्ही सकाळी उठताय, तुम्ही छान सगळ्यांशी बोलताय, घरातनं बाहेर पडताना देवाला नमस्कार करताय, आई वडिलांना नमस्कार करताय. ओके, छान गाणं ऐकत घराच्या बाहेर जाताय. तुमची आज मनस्थिती इतकी छान आणि प्रसन्न आहे की तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही पटकन काम कम्प्लीट करताय आणि तिथेही तुमची चिडचिड होत नाही आहे. तिथेही तुम्ही व्यवस्थित सगळ्यांची हसून खेळून मिसळून राहताय. मग लोकांना मदत करताय. परोपकार फार मोठा विषय आहे. हो का मॅम? परोपकार, ज्याला ग्रॅटिट्यूड नाही, जो परोपकारी नाही, त्याच्या दिशा बॅलन्स असू देत नाही तर इम्बॅलन्स असू देत, ग्रह चांगले असू देत नाही तर वाईट असू देत, त्याला यश मिळणे नाही. हे खूप इम्पॉर्टंट सांगितलं मॅम तुम्ही. आय एम कनेक्टिंग दिस टू लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑल्सो. ऍब्सोल्युटली. की जेही मिळतं लाईफमध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड म्हणजे मानायला हवा. आणि सेकंड थिंग की मदत करा दुसऱ्याला. बरोबर. कुणी अडचणीत आहे तर तुम्ही त्याची मजा नका घेऊ किंवा त्याच्याकडे हसू नका. तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. त्याला तुम्ही अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे. जे आपण म्हणतो की ज्या ब्लेसिंग्स तो आपल्याला देतो त्यावेळेस त्याला अडचणीतला माणूस हा हेल्प बघत असतो. बरोबर. आणि तो देवाची हेल्प मागत असतो. बट देव डिरेक्टली येऊन तर त्याला त्याच्यातून बाहेर नाही काढू शकत. बाहेर काढण्यासाठी देव एक मीडियम देतो. बरोबर. तो व्यक्ती तुम्हाला देव मानायला लागतो. अगदी. सो दॅट मॅटर्स. हे खूप मॅटर करतं चैतन. कारण कसं असतं माहितीये का, जसं माझं फार मी सगळ्यांना बोलत असते, मला सगळेजण म्हणतात तकिया कलाम आहे तुझा, की परमेश्वर हा नेहमी चेहऱ्यांमध्ये येतो. ओके, आज तुला कुणाची मदत पाहिजे तर कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपाने तो येऊन तुला मदत करणार आहे. परमेश्वर प्रत्यक्षात येणार नाही. तो त्या व्यक्तीला ती बुद्धी देणार आहे की बाबा आज याला मदतीची गरज आहे, जाऊन मदत कर. राईट. तिथे सुद्धा आपण मदत करताना किती आडेवेडे घेतो. आपण कोणालाही सहज मदत करत नाही. एक्झॅक्टली. आपल्याला मदत करायची म्हणजे कोणीतरी आपला फायदा घेईल की काय असं वाटायला लागलंय. सेम इंडस्ट्री मधले लोक आजकाल एकमेकांना सांगत पण नाही. म्हणजे जर कुणी IT मध्ये काम करतंय तर दुसरा पण IT ते तर ते एकमेकांना हेल्प पण नाही करत. त्यांना स्वतः हा वर चालला जाईल. ते आजकालचं झालंय. बरोबर आहे. माझं या गोष्टीवर अगदी फर्म बिलीफ आहे की कोणी कोणाच्याही नशिबातलं काढून घेऊ शकत नाही. अजिबात पॉसिबल नाही. तुमच्या हातातलं कोणीतरी घेऊन जाईल. आणि जिथे हा प्रश्न मला विचारला तो मॅडम आम्हाला लोक फसवून जातात, आमच्याकडनं पैसे घेऊन जातात. ओके, मग आम्ही काय नक्की, मग आमचं नशीबच असं, आमचं नशीबच तसं. फर्स्ट ऑफ ऑल ना आपलं नशीब असं नशीब तसं बोलणं बंद करा. कारण तुम्ही कितीही वास्तू कंप्लायंट हाऊसमध्ये राहत असाल, घरात राहत असाल आणि कॉन्स्टंट तुम्ही जर म्हणता माझं नशीबच चांगलं नाही, तुम्ही काय व्हायब्रेशन जनरेट करताय? निगेटिव्ह व्हायब्रेशन. तुम्ही तीच व्हायब्रेशन जनरेट करताय, तीच तुमच्या कॉस्मिक ब्रह्मांडामध्ये जाते आणि तीच तुमच्याकडनं परत येते.
बरोबर आहे. कारण ब्रह्मांडामध्ये आपण जे पाठवतो तेच आपल्याकडे परत येतं. इट्स कॉल्ड एको. त्यालाच म्हणतात लॉ ऑफ कर्मा. एक्झॅक्टली. जे जातंय तेच परत येणार आहे. ओके. जर तुम्ही तुमच्या किचनमध्ये काम करताय आणि किचनमध्ये काम करताना म्हणतात मला काय रोज स्वयंपाकच करायला लागतो, मला हेच करायला लागतं, मला कुठे संधीच मिळत नाही, माझी कोणी किंमतच करत नाही, तुम्ही अग्निदेवतेच्या समोर हे बोलताय, लक्षात घ्या. आणि ह्याचीच व्हायब्रेशन ती तुमच्या जेवणामध्ये पण चाललेली आहे. तेच जेवण खाऊन तुमची लोक जी आहेत ती तुमच्यावर त्याच व्हायब्रेशन्स इफेक्ट करणार आहेत. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे खूप छान समजवलं तुम्ही हे. आणि हे आपल्या स्त्रियांनी पण समजणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत की त्या चुकतात किंवा ते करून एक फ्रस्ट्रेशन असतं त्यांना पण की घरात की प्रॉब्लेम्स होतात. पण तुम्ही जर सुरुवातच किचन पासून केली की सगळ्यात पहिले तर आंघोळ करूनच स्वयंपाक बनवला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बरोबर. जेवढं मी रीड केलंय त्यात बाकी काही नाही. त्यांनी जर अन्न बनवताना एक हॅपीनेस मनामध्ये ठेवला, हनुमान चालीसा टीव्हीवर लावून दिलेली, आपण अन्न बनवतोय तेव्हा मंत्रांचा जाप चालू आहे, ओम भूर्भुवः स्वः, राईट, हे सगळं सुरू असताना तुम्ही जेवण बनवताय, हॅपी आहे, हसत हसत करताय, तर त्या वाईब्स त्या जेवणात उतरतील आणि ते पॉझिटिव्ह सगळं आपल्याला म्हणजे घरातले सगळे लोक ते खातील. अगदी योग्य. कारण आपण जे जेवण बनवतो, ओके, किंवा कुठलीही गृहिणी जेव्हा कुठलंही जेवण बनवते, आपण काय करतोय, आपल्या देहातल्या देवाचं दैवत्वाचं पोषण करतोय त्यांनी. बरोबर. मग तुम्ही तुमच्या देवाला कसला भोग लावताय, कुठला नैवेद्य देताय, त्या निगेटिव्हिटीनी युक्त असलेल्या जेवणाचा देताय, तुमच्या इमोशनल बॅगेजचा देताय का तुम्ही तुमच्या असलेल्या फ्रस्ट्रेशनचा तुम्ही त्या देवतेला भोग लागणार आहे. प्लीज, हे फार महत्वाचं आहे. ज्या ज्या आपल्या मैत्रिणी हे सगळं बघतायत ना, त्यांना हे कळणं महत्वाचं आहे की आज तुम्हाला जेवण बनवावंसं नाही वाटत तर तुम्ही बनवू नका, झोमॅटो करून घ्या. अगदी 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 एखाद्या दिवशी चालतं, ओके. पण आपण त्या वाईट मनस्थितीमध्ये आपण जेव्हा जेवण बनवतोय तेव्हा आपण आपल्या घरातल्या सगळ्यांची जे आरोग्य आहेत ना ते स्टेकवर आहेत. ओके, ते फार महत्वाचं आहे की ह्याचा परिणाम सगळ्यांच्या आरोग्यावर होणार आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. बरोबर आहे. त्याच्यामुळे संवाद जर एकमेकांमध्ये असणारा संवाद जर व्यवस्थित असेल ना तर हे फ्रस्ट्रेशनची लेवल कमी होते. बरोबर आहे. असं आहे. त्यामुळे जेवण बनवताना जसं तू बरोबर म्हणला, हनुमान चालीसा म्हणायची किंवा म्हणू पण नका, तुम्ही ऐका. हो, तुम्ही ऐका. आणि ती व्हायब्रेशन्स ऑलरेडी जात आहेत. कारण कुठेतरी तुमचं सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड तर तुमचं हाताने काम करतंय, पण तुमचं सबकॉन्शियस माइंड हे त्या फ्रिक्वेन्सी बरोबर, हनुमान चालीसेच्या फ्रिक्वेन्सी बरोबर अलाइन झालेलं आहे. आणि ती अलाइनमेंट कुठेतरी तुमच्या इंटरनल सबकॉन्शियस माइंड बरोबर चॅन्टिंग चालू आहे बरं का. हे फार इम्पॉर्टंट आहे. मी तुला सांगते की बरेच वेळा मला लोक असा प्रश्न विचारतात की मॅडम आमची मुलं ना फार नॉटी आहेत, अजिबात ऐकत नाहीये, वय वर्ष 3 आणि 5 असते रे, तरी सुद्धा त्यांना हँडल करता येत नाही. मी बरेच पेरेंट्सला बघितलं की हँडल करता येत नाही. मी त्यांना एक साधा उपाय सांगते, ते म्हणजे अशा मुलांना आणि घराला तुम्ही सकाळी हनुमान चालीसा आणि रामनामाची व्हायब्रेशन सुरुवात करा. ह्या मुलांचं सबकॉन्शियस माइंड ट्रेन होणं फार महत्वाचं आहे. आणि ते ट्रेन करण्यासाठी आपल्याला काहीही करायचं नाहीये, फक्त ऐकायचंय आणि लावायचंय. हनुमान चालीसा, रामनामाचा जप, खूप सामर्थ्य ना मामी याच्यामध्ये. खूप. तुम्ही मला ऑफ द कॅमेरा बोलत असताना बोलले की चेतन, म्हणजे आम्ही ऍक्च्युली पॉडकास्टच्या आधीच 2 तास गप्पा मारल्या आणि खूप चांगल्या गोष्टी मला कळाल्या त्यातून. पण तुम्ही बोलले की मंत्र जापामध्ये जी शक्ती आहे ती कशातच नाहीये. बरोबर. आणि तुम्ही हे सांगितलं की फक्त रामनाम म्हणा, अगदी 10 मिनिटं जरी म्हटलं तरी सगळे प्रॉब्लेम दूर होतील. चेतन, 10 मिनिटं खूप जास्त झाली. तुम्ही रोज 1 मिनिट जरी म्हणलात, तुम्हाला जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचंय, काही ना काहीतरी बदलायचंय, काही ना काहीतरी बदल घडवायचा आहे ना, तर तुम्ही हे नक्की करून बघा. रामनामाचा जप तुम्ही 1 मिनिट रोज करा. जास्त वेळा पण नाही, 11 वेळाच करा. 108 ची माळ करायची सुद्धा गरज नाहीये. आणि तुम्ही खरंच बघा तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक कसं होतं. पण हे मॅजिक बघायचं असतं तेव्हा उगीच लॉजिक लावत बसू नका. कारण जिथे लॉजिक संपतं ना तिथे मॅजिक सुरू होतं. बरोबर.
त्याच्यामुळे तुम्ही आयुष्यात जो बदल घडवायचा असेल ना, तर तुम्ही रामनामाचा जप करून बघा. इतकं पॉवरफुल आहे हे. राईट. नुसतं चॅन्टिंग 11 वेळा चॅन्टिंग करून तुम्ही विचार करा, इतकी फ्रिक्वेन्सी तुमच्या बॉडीची, तुमच्या ऑराची, तुमच्या आजूबाजूच्या लोकांची, तुमच्या घराची बदलताय ना, की खरंच तुम्हाला फरक जाणवावा लागेल की कसं नामस्मरण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी परमेश्वर तुमचा हात धरून त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढतो. हे होतच. मंदिराचा जर आपण विचार केला की भरपूर लोकांना असं वाटतं की मी देवपूजा केली पाहिजे, मी पण करतो देवपूजा. मी घरातल्या मंदिरासमोर रोज 5 ते 10 मिनिटं देवपूजा करतो. मग मला मंदिरात जायची काय गरज आहे मॅम? याचं मला तुम्ही उत्तर द्या. ऍज अ वास्तू कन्सल्टंट पण मी हा प्रश्न विचारतोय आणि ऍस्ट्रॉलॉजर पण विचारतोय की आणि एक स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी म्हणून पण विचारतोय, तुम्हाला नॉलेज आहे या गोष्टींचं. मी माझ्या घरी पण मंदिर आहे, मग मी तिथे केलेली पूजा आणि मी मंदिरामध्ये जाऊन केलेली पूजा यात काय फरक आहे? बरोबर. आपण आपल्या घरामध्ये जे मंदिर स्थापित करतो, ओके, त्या मंदिराची एक पर्टिक्युलर व्हायब्रेशन असते. ते मंदिर आपण आपल्या त्या जागेवर स्थापित केलेलं असतं. त्या जागेचे जेव्हा आपण फ्लॅट घेतो किंवा आपण कुठलंही घर घेतो, रो हाऊस घेतो, तेव्हा आपण त्या जागेचं आपल्याला व्हायब्रेशनची स्ट्रेंथ तेवढी माहित नसते. त्याच्यामुळे आपण मंदिरामध्ये उभं राहतो, दिवा अगरबत्ती करतो, आपल्या घरातल्या तुपाचा दिवा लावावा नेहमी. तो त्याच्यामुळे काय होतं, एक ऑक्सिजन किंवा पॉझिटिव्हिटी टेम्पररी क्रिएट होते. ओके, ती तर करावीच आपण. बरोबर. ओके, मी अगेन्स्ट नाहीये की मंदिराच्या, पण ती रोज पूजा झाली तर ते मंदिराचं पावित्र्य इम्पॉर्टंट आहे. कारण घरात जर तुमचं मंदिर आहे आणि तुम्हाला वेळ नाहीये पूजा करायला आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी फक्त दिवा लावला, अगरबत्ती दाखवली आणि निघालो, तर इट मे क्रिएट अ वास्तुदोष. कारण घरामध्ये पूजा रोज मॅन्डेटरी आहे. जितके देव देवाऱ्यामध्ये प्रत्येकाची पूजा, त्यांना धुवून पूजा झाली पाहिजे. ओके. कारण जसा आपला ऑरा आपण म्हणतो क्लेन्झिंग आहे, तसं त्यांचाही एक ऑरा असतो. प्रत्येक देवाचा एक ऑरा आहे आणि तोही आपली निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करतो ऑन द डेली बेसिस. सो आपण आपल्या घरातल्या देवांची रोज पूजा करणं का महत्वाचं आहे? कारण आपण बाहेर जातो, इतक्या लोकांना भेटतो, आपले विचार असतात चांगले वाईट, आपण केलेली कर्म असतात, कधी चांगली असतात कधी वाईट असतात, कोणाला कधी दुखवलेलं असतं, कोणाला कधी मोठ्या आवाजात बोललेलं असतं, आणि ही सगळी एनर्जी घेऊन आपण घरी येतोय. प्लीज अंडरस्टँड. आणि जेव्हा आपण घरी येतोय तेव्हा ही सगळी जे आपले देव आहेत, प्रत्येक जसा आपला ऑरा आहे तसा प्रत्येक आपल्या डेटीचा देवाचा एक ऑरा आहे. ही सगळी एनर्जी हे ऍब्झॉर्ब करतायत. त्याच्यामुळे जसं आपण आपल्या रोज आंघोळ करतो ना, तसं देवाने रोज आंघोळ घालणं महत्वाचं आहे, कारण ऑरा क्लेन्झिंग आहे. ओके, नाईस. जसं आपण रोज आंघोळ करतोय कारण ते आपण आपला ऑरा क्लेन्स करतोय, सिमिलरली देवाला आपण रोज आंघोळ घालून त्यांचा ऑरा क्लेन्स करणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून घरामध्ये जर तुम्ही रोज तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर कृपा करून मंदिर ठेवू नये. कारण तुमच्याकडे मंदिर आहे, देव आहेत आणि रोज पूजा करत नाही तर वास्तुदोष क्रिएट होतोय. जो नाही आहे तो उत्पन्न केला जातोय आपल्या वागण्याने. बरोबर. हे पहिलं की घरात मंदिर का असावं. आता बाहेरचं मंदिर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माझं असं, जेव्हा माझ्या डोक्यामध्ये मंदिराची कॉन्सेप्ट म्हणजे अंबाबाईचं किंवा आपण जी मोठी फेमस मंदिरं असतात, दगडूशेठचं मंदिर झालं, ओके, किंवा अशी जी मोठी मोठी मंदिरं आहेत ना, आपण तिथे जावं. का जावं? तर ही मंदिरं एका पर्टिक्युलर ठिकाणी बनवलेली आहेत. ओके, ही ज्या ठिकाणी मंदिरं बनतात त्या जागेची एनर्जी ही कॉन्स्टंट प्युअर असते जेव्हा आपण या मंदिरामध्ये जातोय. ओके, आता जसं आपण घराच्या मंदिराचा ऑरा क्लेन्स केला, आपलाही ऑरा क्लेन्स केला. आता आपण ऑरा क्लेन्स केलाय बरं. हो, करेक्ट. पण आपण जेव्हा या मंदिरात जातो, या मंदिरामध्ये 5 मिनिटं बसतो, घंटी वाजवतो, तेव्हा नक्की काय होतं माहिती? आपली ही 7ही जी चक्र आहेत, 7 चक्र, 5 एलिमेंट्स, हे सगळे बॅलन्स होतात. त्याच्यामुळे आपल्याला मोठे नेहमी सांगत गेले की मंदिरात गेल्यानंतर कमीत कमी बाबा 5 मिनिटं तरी मंदिरात बसलं पाहिजे. बरोबर. त्याचं कारणच हे आहे. आणि जितकं मंदिर जुनं तितकं ते जास्त पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे अशाच मंदिरात जा जिथे तुम्हाला ती एनर्जी तशी मिळते. म्हणून घरी हा लाकडी देवारा ठेवायचा आणि बाहेरचं मंदिर मात्र दगडाचं पाहिजे. काय लक्षात ठेवायचं आहे की घरचा देवारा हा लाकडाचा पाहिजे आणि बाहेरचं मंदिर हे मात्र कातळातलं किंवा पाषाणातलं पाहिजे. कारण ते अर्थ एनर्जीज, अर्थचे जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्याबरोबर सिंक आहे.
बरोबर आहे. जिथे पाचही तत्व बॅलन्स आहेत. राईट 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 राईट. तेव्हा असंच मंदिर बघायचं जे दगडावर बनवलेलं आहे. बरोबर आहे. खूप लॉजिक आहे मॅम प्रत्येक गोष्टी मागे. मॅम तुम्ही एज्युकेटेड आहात ऑलरेडी, तुम्ही आर्किटेक्ट पण आहात, बरोबर, इंटेरियर डिझायनर आहात आणि ऍस्ट्रॉलॉजी करतात, वास्तूही करतात. आता याच्यात तुमचं टेक्निकल एज्युकेशन पण झालंय, याच्यात तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी शिकले. करेक्ट. काही लोक या गोष्टींना अंधश्रद्धा बोलतात. बरोबर. कुंडली बघणे किंवा वास्तू बघणे याला लोक अंधश्रद्धा बोलतात. बट हे एक शास्त्र आहे असं तुम्ही मला सांगितलं. हो मॅम, ते आपल्या ऑडियन्सला कसं प्रूव्ह कराल की वास्तुशास्त्र हे एक विज्ञान आहे? त्याच्या नावात तर शास्त्र आहेच, बट ते विज्ञान कसं आणि लॉजिकली कसं तुम्ही ते प्रूव्ह कराल? फार सोपी गोष्ट आहे, लक्षात घे. आपल्याकडे असणारं ज्योतिष असू दे, वास्तू असू दे, अंकशास्त्र असू दे किंवा कुठलंही शास्त्र असू दे, हे खरंच शास्त्रच आहे. आणि हे सगळं आपल्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे. कुणीही कुठूनही वरतून आलेलं नाही. हे वेदांमध्ये आपल्या ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला गॉड पार्टिकल 1992 साली कळालं की दैवत्वाचा पार्टिकल आहे. गॉड पार्टिकल इन्व्हेंट झाला 1992 साली. पण आपल्याकडे ऋषीमुनींनी आज 4,500 वर्षांपूर्वी हे लिहून ठेवलेलं आहे. हा कित्येक मोठा हा फरक बघ. बरोबर. ओके, तेव्हा कसं कळलं रे बाबा आपल्याला सूर्यापासून पृथ्वीची नक्की डिस्टन्स काय होता, किती होता, प्रत्येक प्लॅनेटरी पोझिशन आपल्याला कशी इफेक्ट करणार आहे. चंद्राचे 15 दिवसात अमावस्या पौर्णिमेच्याच दिवशी समुद्र पर्टिक्युलर कसा तुमचे भरती ओटी जी केली गेली ती कशी तुमची मॅनेज केली गेलेली आहे. कृष्ण पक्षामध्ये काय करायचं आणि शुक्ल पक्षामध्ये काय करायचं, ऍक्टिव्हिटी कशा करायच्या, म्हणजे आपल्या प्रजननापासून सगळ्या गोष्टी मॅनेज केल्यात ह्या शास्त्रावरच आहेत. बरोबर. ओके, फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला कळतं की आपली पृथ्वीचा जो साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आहे. नॉर्थ पोल म्हणजे लाईट पाहिजे आणि साऊथ पोल हेवी पाहिजे. सिम्पल रूल आपल्याकडे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की घराची दक्षिण दिशा ही नेहमी उंच असावी आणि उत्तर दिशा ही नेहमी हलकी किंवा लाईट असावी. राईट. ह्याचं मागचं लॉजिक काय की आजही तुम्ही बघा कुठल्याही देशामध्ये, म्हणजे अमेरिका असू दे किंवा भारतामध्ये सुद्धा, जी वादळं येतात ती दक्षिणेकडनंच येतात. बरोबर. सुनामी पण आलं होतं तर साऊथ इंडियाला पहिले टच झालं. बरोबर, चेन्नईमध्ये इम्पॅक्ट झाला. बरोबर. सो ह्या सगळ्या ज्या नॅचरल कलॅमिटीज ज्या होतात त्याच्यामध्ये वादळ असू दे किंवा ह्या सगळ्या गोष्टी दक्षिणेकडनं येतात. एक्झॅक्टली, बरोबर. कमी दाबाचा पट्टा हा तिकडून निर्माण होतोय. ओके, जेव्हा या गोष्टी साऊथ कडनं येतात म्हणून आपले वास्तुशास्त्र काय म्हणतात, घराची दक्षिण दिशा ही नेहमी हेवी असावी. घराच्या दक्षिणेपासून तुम्ही वायव्येपर्यंत मोठमोठी झाडं लावू नये, कारण जेव्हा वादळ येतं तेव्हा हे झाड उडून आपल्याच घरावर पडणार आहे. नुकसान आणि हानी जी होणार आहे ती आपलीच होणार आहे. झालं सायंटिफिकली प्रूव्हन. राईट. दुसरी गोष्ट, नॉर्थकडे पाणी आहे. आता नॉर्थकडे पाणी आहे जेव्हा सगळ्या नद्या जेव्हा एकत्र होतात त्याचा नॅचरल सोर्स जो आहे किंवा नॅचरल जे आपण म्हणतो जे कुठलीही नदीचा जो फ्लो आहे तो नॉर्थकडेच असतो. उत्तरेलाच आपण पाण्याचं हे असतं, म्हणूनच ती उत्तर दिशेला, ती उत्तर किंवा ईशान्य दिशा आपल्याला हलकी पाहिजे. तिथे आपण हेवी स्ट्रक्चर बनवलं तर ते पाण्याने खालून कमजोर होणार आणि ते हेवी स्ट्रक्चर तुमच्याच घरावर पडणार आहे. हेही लक्षात ठेवा. म्हणून आपण म्हणतो नॉर्थला पाणी चालतं, नॉर्थला विहीर चालते, नॉर्थला नॅचरल वॉटर टँक चालतो, कारण ते वॉटर एलिमेंट असल्यामुळे सगळीकडनं येणारं पाणी हे तिकडेच राहणार आहे. बोरवेल नॉर्थला मारली तर ती कायम त्याला पाणी असतं. ह्याचं कारण काय की नॅचरल पृथ्वीचा जो टिल्ट आहे ते पाणी त्याच दिशेला जाणार आहे. बरोबर. मग हे सायन्स नाही का झालं? मग हे आपण कशाला प्रूव्ह करायला पाहिजे? जे सांगितलं ते फक्त फॉलो करा. एक्झॅक्टली. लोक विचारतात की मग त्यांनी आम्हाला रेमेडीज दिल्या पण मग आम्ही काही केलं नाही त्या आणि मग आम्हाला रिझल्ट मिळत नाही, म्हणजे रडतात आधी की आम्हाला रिझल्ट मिळत नाही. मग त्यांना विचारलं आता रेमेडीज केल्यात का? नाही हो, काही दिवस केल्या बट नंतर नाही केल्या. आता वास्तूमध्ये कसं वेगवेगळ्या पद्धतीच्या रेमेडीज असतात. कोणी क्रिस्टल्स वापरतं, कोणी पिरॅमिड्स वापरतं, कोणी मेटल्स वापरतं, कोणी डिफरंट गॅजेट्स वापरतं की वास्तू बॅलन्स करण्यासाठी. तर मला पण बरेच वेळा म्हणतात लोक की मॅडम या सगळ्या गोष्टी काम करतात का? एक्झॅक्टली. ह्या सगळ्या काम करतात.
ह्या सगळ्या गोष्टी काम करतात. ह्याच्यावर आपल्याला फक्त इतकंच बघायचं की आपली कस्टमाइज वास्तू म्हणजे काय, की तुला नक्की काय हवंय, तुमची त्या घराकडनं वास्तूकडनं नक्की काय अपेक्षा आहे. ओके ओके, ती अपेक्षा पूर्ण करण्याची कपॅसिटी त्या वास्तूमध्ये आहे का. बरोबर. बस ते नाहीये तर ते वास्तू त्या कपॅसिटीसाठी तिची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण रेमेडीज करतो. ओके, पण एखाद्याचं जर फार्म हाऊस आहे किंवा जमिनीवरचं घर आहे, बंगला आहे, तर तिथे ज्या रेमेडीज काम करतील त्याच तुझ्या 10व्या मजल्यावरच्या फ्लॅटवर नाही करणार. तिथे वेगळ्या पद्धतीच्या रेमेडीज केल्या जातात. तिथे तुमचं तत्व, तुम्ही आता प्रत्येक जसं आपली पंचतत्व आहेत, ओके, तसं प्रत्येक घराचं पण तत्व निर्धारित असतं आणि ते कितपत बॅलन्स आहे ते बघावं लागतं. त्या हिशोबाने रेमेडीज केल्यात तर त्या काम करतात. ओके, तरच ती गोष्टी काम करणार आहे. आणि पूर्णपणे काम करण्यासाठी आपल्याला आपले ग्रह, आपली वास्तू आणि आपण स्वतः अशी टीम बनून जर काम केलं ना, तर मग मात्र ब्युटिफुल रिझल्ट येतात. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची कपॅसिटी ही तुमच्या घरामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. आपल्या घरात कुठलीही वस्तू जेव्हा येते, कुठली मूर्ती तुम्ही आणताय, कुठली नवीन वस्तू, टीव्ही आला, एसी आला, ते पण तसंच राईट. ही माझं तर असं पूर्णपणे महत्वाचं, म्हणजे माझं असं पूर्णपणे बिलीव्ह आहे या गोष्टींवर, की आपल्या घरामध्ये कुठलीच गोष्ट इंटँजिबल नाही आहे. ओके, प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्याला फील करू शकते. प्रत्येक गोष्ट, कुठलीच गोष्ट निर्जीव नाहीये. बरोबर. सगळ्या गोष्टी सजीव आहेत, त्या तुम्हाला ऐकतात, हे तुमचं वेव्ज ऍब्झॉर्ब करतायत, ते तुमच्यासाठी व्हायब्रेशन क्रिएट करतायत आणि त्याच तुम्हाला रिफ्लेक्ट करतायत. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडे जर एक बऱ्याचशा ठिकाणी अँटिक मूर्ती असतात, हो, वेगवेगळ्या टाईपच्या मूर्ती असतात. तुम्ही एखाद्या डेकॉरसाठी आपण, त्याच्यामुळे मी नेहमी लोकांना सांगते, डेकॉरसाठी वाटेल ती मूर्ती आणू नका. फार विचारपूर्वक डेकॉरच्या मूर्ती, डेकॉरची पेंटिंग्स हे सिलेक्ट करा. मॅम, एखादा व्यक्ती जर आता, म्हणजे एखादा बिल्डर आहे किंवा एखादा व्यक्ती आहे, त्यांचं आता घर त्यांनी मिळालं असेल पोझिशन आणि त्यांना इंटेरियर करायचं आहे, तर तुम्ही वास्तू प्लस इंटेरियर देऊ शकतात त्यांना. एक्झॅक्टली. की डेकोर घेताना खूप विचार केला गेला पाहिजे. सो तुम्ही या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्यांना द्याल. एक्झॅक्टली. म्हणजे अशा जेव्हा माझे असे क्लायंट्स असतात की जेव्हा आपण त्यांना इंटिरियरचं कन्सल्टेशन पण देतो, तेव्हा कुठल्या झोनमध्ये, आता सपोजिंग प्रत्येक आता वेगवेगळ्या खोल्या असतात, ओके, वेगवेगळ्या रूम्स असतात आणि प्रत्येक रूम मध्ये आपल्याला एक वॉर्डरोब किंवा कपाट हे हवंच असतं. ओके, मग आता आपण म्हणणार आहे माझं बेडरूम तर माझी ह्याच्या उत्तरेला आहे आणि तिथे मी कपाट कसं बनवू, तिकडे तर हलकं पाहिजे मॅडम, तुम्ही सांगितलं वास्तूच्या नियमाप्रमाणे. मग तिकडे मी कसं काय एवढं मोठं हेवी कपाट बनवू. ओके, मग काय करायचं आपल्याला, त्या रूमची साऊथ दिशा किंवा उत्तर दिशा आणि नैऋत्य दिशा बघून त्या पद्धतीने आपल्याला ती रचना करता येते. ओके, आणि प्लस त्याच्याबरोबर काही रेमेडीज लावून ती बॅलन्स करता येते. ओके, म्हणजे त्या बॅलन्स करायची, प्रत्येक रूम आपल्याला बॅलन्स करता येते. बरोबर आहे. तसंच आपल्या वास्तूच्या नियमांमध्ये कुठल्या व्यक्तीला काय रूम द्यायची, ओके, ते पण ठरलेलं आहे. की जर तुमच्याकडे 10वीच्या खालची मुलं आहेत किंवा टीनेजर मुलं आहेत, तर त्यांना कुठली रूम द्यायची. त्याच्यानंतर एखादा तुमचा मुलगा जर ऍस्पिरंट असेल, IAS किंवा IPS करायचं असेल, तर त्यांनी कुठल्या दिशेला बसून अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर आई वडिलांची जी बेडरूम आहे ती कुठल्या दिशेला पाहिजे. आता नैऋत्येच्या बेडरूम बद्दल एक गोष्ट मला अशी तुला सांगायची आहे की नैऋत्येची बेडरूम आपण सगळेजण म्हणतो की पितरांची दिशा असल्यामुळे घराचा जो मालक आहे किंवा घरातले जे मोठे आहे, बरोबर, घरातला जो कर्ता आहे, त्यांनी त्या दिशेला त्यांची बेडरूम हवी. ओके, पण आता इथे बरेचसे लोक असतात जे आम्हाला म्हणतात, मॅडम आम्ही तर काम करतोय, आम्हाला सक्सेस नाहीये. मग अशा वेळेला आम्ही त्या विचारतो, तुमची बेडरूम कुठे आहे? ते म्हणतात आमची बेडरूम ईशान्येला आहे. म्हणलं तुम्ही एकत्र कुटुंब आहे का? हो म्हणे, एकत्र कुटुंब आहे, आई वडिलांची बेडरूम आहे नैऋत्येला. ओके, म्हणलं मग वडील काय करतात? वडील रिटायर झालेत. वडील काही करत नाही, वडील घरीच असतात. मग अशा वेळी त्यांना पहिला प्रश्न विचारते, तुमचे आणि तुमच्या वडिलांचं रिलेशन कसं आहे? नाही हो, ते सारखंच काही ना काहीतरी, हे करू नको, ते करू नको, तुला कळत नाहीये वगैरे, असं सारखं आमचं काही ना काहीतरी चालू असतं वर खाली. पण इथे गडबड काय झाली आता, वडील निवृत्त झालेत. ओके, वडिलांचा तो कर्माचा पार्ट कमी झाला. ओके, आणि मुलगा आता जो सर्व कमवून आणण्याचा जो करता, हा आपण जर बघितला, ज्याचे जर आपण अर्निंग सोर्स म्हणू शकतो आपण, म्हणजे एकुलता एक मुलगा जो बाहेर जाऊन कमवून आणतोय, राईट.
ओके, तो कोण झाला? हा मुलगा झाला. आधी वडील होते, वडिलांनंतर हा झाला, वडील रिटायर झाला. बरोबर. पण तरी सुद्धा वडिलांचं इंटरफिअरन्स सगळ्यांमध्ये असणार, कारण नैऋत्य दिशेचंच काम ते आहे की लिडरशिप, सगळ्यांना हे कर ते कर सांगणं. रिलेशनशिप करता घरचा करता जो आहे ना, त्याची डायरेक्शन जर साऊथ वेस्ट असेल आणि तो जर नॉर्थ ईस्ट मध्ये राहत असेल तर तो कायम कन्फ्युज राहणार, त्याच्या कायम रिलेशनशिप मध्ये इश्यूज हे राहणारच राहणार. एक्झॅक्टली. मग काय केलं पाहिजे? इंटरचेंज केलं पाहिजे. आई वडिलांना नॉर्थ ईस्टच्या झोन मध्ये बसवा, त्यांची रूम तिकडे शिफ्ट करा, ती वास्तूने बॅलन्स करून टाका आणि तुम्ही फक्त रूम शिफ्ट करा. खूप फरक पडेल या गोष्टी. खूप. तुम्ही बघा, तुमच्या आई वडिलांच्या आणि तुमच्या नात्यामधला आलेली जी अढी आहे ती काही न करता निघून जाईल. हे फार महत्वाचं आहे की कोण काय वेळेला काय काम करतो. प्रत्येक वयामध्ये आपण ते काम करत असतो. बरोबर. जसं मी म्हणलं की जी मुलं जनरली तुम्हाला नॉर्थ वेस्ट किंवा वायव्येची जी दिशा आहे ना, त्याच दिशेला तुमच्या मुलांची रूम पाहिजे. वायव्येला मुलांची रूम पाहिजे. का पाहिजे बाबा? तर ती दिशा काय करते, तुम्हाला प्रत्येक प्रकारे लागणारा सपोर्ट किंवा मदत ही वायव्य दिशेचं काम आहे. ओके. मग आपण आपल्या मुलांकडनं मदत अपेक्षा करतो. ती सुद्धा त्यांना पण बाहेर जाऊन काही ना काहीतरी मदत घ्यायची असते, शिक्षकांना मदत घ्यायची असते, मित्रमैत्रिणींकडनं मदत घ्यायची असते, स्वतःच्या शिक्षणाकडनं त्यांना मदत पाहिजे असते की जेणेकरून त्यांचं पुढचं करिअर त्यांना सॉर्ट आउट करता येईल. मग त्याच्यासाठी ह्या डायरेक्शन अशा काम करतात. सो फार महत्वाचं आहे. इंटरेस्टिंग आहे. थोडं मॅम पैशाकडे येऊ आपण. भरपूर मोठा इश्यू आहे पैशांचा आणि आपण बघितलंय की अर्निंग सोर्सेसचा प्रॉब्लेम झाला आहे किंवा काही लोकांचं असं असतं की मी खूप काम करतो बट मला पाहिजे तसा पैसा मिळत नाही. काही लोकांचं असतं की मला खूप रिच बनायचं आहे लाईफमध्ये पण नाही बनू शकत. तर अशा वेळेस वास्तूचा त्याच्यात काय इम्पॅक्ट असतो आणि अशा वेळेस तुम्ही ॲस्ट्रो प्लस वास्तू जे बघतात ते थोडे काही जर विथ एक्झाम्पल आपल्याला एक्सप्लेन करता आले तर. की माझ्याकडे आत्ता रिसेंटली गृहस्थ आले होते आणि त्यांचं वास्तू काही वर्षांपूर्वी मी केलेलं. ओके. आणि तेव्हा त्यांचं एम जे होतं की वास्तू करण्याचं, घरामध्ये रिलेशनशिप इश्यूज होते ते आपण सॉर्ट आउट केले होते त्या हिशोबाने. आणि त्यांचं म्हणणं होतं की मॅडम मला जसं ग्रोथ पाहिजे, कारण मी आता ते ऑलरेडी GM लेवलवर होते, जनरल मॅनेजर लेवलवर मोठ्या कंपनीमध्ये कामाला होते आणि मोठ्या फेमस कंपनीमध्ये होते गाडीच्या. सो त्यांना असं म्हणणं होतं की मला जशी पाहिजे तशी ग्रोथ नाही मिळत, माझ्या अगेन्स्ट खूप पॉलिटिक्स होत आहे, जेणेकरून मला प्रमोशनच मिळत नाहीये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की माझी कुठेतरी फायनान्शियल ग्रोथ थांबली आणि माझ्याकडे काही पैसा येणार नाही. आय मीन टोटल मेस राईट नाव, असं त्यांचं म्हणणं होतं की मानसिकरित्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी फायनान्शियली सुद्धा मी तेवढा पैसे येत आहेत पण ते काय जसे पाहिजेत तसे नाही आहेत. मी त्यांना म्हणलं की तुम्ही आता रिसेंटली अपस्किलिंग काही केलंय का, तुम्हाला AI वापरता येत आहे का? तर ते म्हणले मॅडम पण ह्याचा आणि वास्तूचा काय संबंध आहे? म्हणलं आपण लास्ट टाइम जेव्हा बघितलं होतं तेव्हा एकच तुमची दिशा बघितली होती, त्या हिशोबाने आपण तुमच्या घरातली साऊथ वेस्ट डायरेक्शन किंवा नैऋत्य डायरेक्शन आणि आपण तुमची साऊथ दक्षिण दिशा आपण तेवढी ठीक केलेली. आता तुम्हाला नक्की काय अपेक्षा? नाही मला असं करायचंय, मला इतके पैसे माझ्या खात्यामध्ये पाहिजेत. म्हणलं बरं, मग त्याच्यासाठी तुम्ही काय करताय? नाही मी फक्त 8 तास काम करतोय. म्हणलं नाही, 8 तास काम करून तेव्हा त्यांची जेव्हा मी पत्रिका बघितली बरोबर तेव्हा त्यांची शनीची महादशा चालू होती. ओके. आता शनीची महादशा चालू होती आणि घरामध्ये त्यांना पैशांचा प्रॉब्लेम आहे. तर शनीच्या महादशेमध्ये लोक बरेच वेळा म्हणतात मॅडम पैसेच नाही येत. असं नाहीये, पैसे येतात पण हळू येतात. हळू काय येतात? कारण हा शनी ग्रह काय करतोय तुम्हाला, म्हणजे तुमच्या घरातली वेस्ट डायरेक्शन, ते म्हणतात की तुम्हाला परफेक्शनिस्ट बना. कुठेही तुम्ही कुठेही थोडीही शंका ठेवू नका किंवा कुठेही थोडासाही स्कोप ठेवू नका. डोंट लीव अ सिंगल स्टोन अनटर्न्ड. डू एव्हरीथिंग व्हॉट यू कॅन डू. जे तुम्हाला करायचं, करता येऊ शकतो ते सगळं करा. करेक्ट. आणि एवढं करूनही तुम्ही जे तुमचं कर्म आहे इथे जसं तू म्हणलास की पैसेच येत नाही, पहिली गोष्ट म्हणजे पैशाचं मानसशास्त्र समजून घेणं फार महत्वाचं आहे. जिथे तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसे येणार नाहीत, प्लीज अंडरस्टँड. किंवा येत नाहीत सारखेच प्रॉब्लेम येतात.
तुम्ही घरामध्ये असताना जे शब्द वापरताय हे फार जपून वापरले पाहिजेत. प्रॉब्लेम, माझ्या समोर बसलेला व्यक्ती एका वाक्यामध्ये 4 वेळा प्रॉब्लेम हा शब्द समजतो, कारण हा स्वतःच क्रिएटेड प्रॉब्लेम आहे. जसं आपण म्हणलं, तुम्ही लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणा, लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणा, मॅनेजिंग युअर मनी म्हणा, मनी मॅग्नेट म्हणा, नाही काही म्हणा, तुम्हाला पाहिजे पैसा, पण तुम्ही युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये काय तुम्ही मेसेज देताय? प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे, पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही. आता मी हे जितके वेळा म्हणेल ना, हे चॅन्टिंग सारखं किंवा नामस्मरणासारखं काम करतंय चेतन. जिथे मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही 11 वेळा राम नाम घेतल्यावर एवढा पॉवरफुल आहे तो, मग तुम्ही विचार करा, दिवसभर मी हेच म्हणते, पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही. दॅट इज वर्किंग ना. तुम्ही ते साध्य करून घेताय. राईट. तुम्ही हे साध्य करून घेताय. त्याच्यामध्ये शनीचं काही हे नाहीये, पार्ट नाहीये. बरोबर. इट इज व्हॉट यू आर क्रिएटिंग. करेक्ट. तुम्ही काय म्हणताय? नाहीये, 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 मग ते नाहीच होणार आहे. होणारच नाही. पण तुम्ही म्हणलाय नाही येणार आहे. इथे फार मोठी गोष्ट आहे. आपण आय डोंट नो, माझा एक विचारसरणी अशी आहे की परमेश्वरांनी भगवद्गीतेमध्ये हे नाही सांगितलंय तू कर्म कर, फलकी चिंता मत कर, असं नाही सांगितलेलं आहे. कर्म कर और तेरा जो कर्म है वो मुझे दे. म्हणजे काय? ग्रॅटिट्यूड. माझं काम आहे, मी 99% प्रयत्न करणं, मी ते केले, आणि ते 99% प्रयत्न मी माझ्या परमेश्वराला सांगितले की बाबा रे, मी माझे प्रयत्न केले, ह्याचा पुढचं काम माझं नाही, आणि हे माझे सगळे प्रयत्न मी तुला अर्पण केलेत. सरेंडर, कम्प्लीट सरेंडर. मग त्या प्रयत्नांचं आपल्याला काय फळ मिळावं? 1% का 1000%? हे परमेश्वराला किंवा आपल्या धर्माला म्हणा किंवा आपल्या बॉसला ह्यांना डिसाईड करू दे. आपला प्रॉब्लेम काय होतो की आपण म्हणतो मी हे कर्म केलंय, मला या कर्माचं असं फळ मिळालं पाहिजे, मी म्हणतोय तसं. बरोबर. डेफिनेशन ऑफ सक्सेस, जसं मी नेहमी म्हणते, प्रत्येकाची सक्सेसची व्याख्या ही तुझी वेगळी आहे, माझी वेगळी. एक्झॅक्टली. आपण म्हणतो की मी असं म्हणलंय ना, मग मला हे असंच मिळालं पाहिजे. बरोबर. आणि असं मिळालं तर मी सक्सेसफुल, असं नाही मिळालं तर मी सक्सेसफुल नाही. मग तुम्हाला खरंच फायनान्शियल इश्यू आहे का? नाही. बरोबर बरोबर. नाही. अपेक्षा जास्त आहे आपल्या. आणि जर तुमच्या अपेक्षा एका लेवल पर्यंत आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्याची तुमची कपॅसिटी आहे का? तुम्ही ती वाढवताय का? त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतायत? बरोबर. ओके. आपण वास्तू केलं, आपण रेमेडीज केल्या, आपण सगळं बॅलन्स केलं, कदाचित तुम्ही नामस्मरण करून स्वतःचाही ऑरा एकदम स्ट्रॉंग केला, पण तुम्हाला तुमच्यावर विश्वासच नाहीये. तिथंच गाडी फसतात. आणि हा विश्वास कसा निर्माण होतो माहितीये? जेव्हा आपण आपलं केलेलं कर्म आपण परमेश्वराला समर्पित करायला लागतो. बरोबर आहे. म्हणजे टोटल सरेंडर मध्ये जातो. मी पण जेव्हा सोडतो की हे मीच केलं, तेच केलं, प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानतो, त्यावेळेस मग ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतो. करेक्ट. तेव्हा हे आपल्याला 200% परत येतं. 200%, 100 पण नाही. राईट. 200% येतं. आणि जिथे तुम्ही म्हणता हे मी केलं, मी केलं, मी केलं, आपल्याच्याने साधा जर परमेश्वराची इच्छा नसेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण डोळे उघडू याची गॅरंटी आहे का? नाही. मग आपण कसं काय म्हणतो हे मी, हे मी, हे मी, मी मी काही नाहीये, हे सगळे ते करतायत. करेक्ट. करता तो आहे. आपण फक्त कळसूत्री भावल्या आहोत, आपण फक्त नाचतोय. बरोबर आहे. सो इट इज व्हेरी सिम्पल. त्यामुळे फायनान्शियल इश्यूज जेव्हा लोकांना असतात, फार गरीब लोक असतात, तुम्ही जर विचार केला की काही लोक फारच गरीब असतात, ओके, त्यांना कुठलं आलंय वास्तू काय, तुम्ही नामस्मरण करून बघा. अशी लोक तुम्हाला जरी गरीब असतील ना तरी त्यांच्या 2 वेळच्या जेवणा खाण्याची आणि त्यांच्या चरितार्थीची जी गाडी आहे ती परमेश्वर चालवताना तुम्हाला दिसतो. बरोबर. आणि असे कित्येक अनुभव आहेत. तुम्हाला परमेश्वर बघायचा असेल ना तर देव सापडतो बरं का. ह्या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. लोक कसा हे थोडं एक्सप्लेन. आता आपण देव सापडतो म्हणजे काय की आपण जेव्हा नामस्मरण करतो, जेव्हा आपण आपलं चांगलं वाईट पण देवाला जिथे समर्पित करायला सुरुवात करतो आणि म्हणतो बाबा माझं काम फक्त नामस्मरण करायचं आहे, बरोबर, बाकी तू जे करवतोस हे सगळं तुझं आहे, ओके, परमेश्वर आपल्याला दिसतो.
आपल्याला देव दिसतो, अशा घटना आपल्या बरोबर घडतात की ती व्यक्ती आपल्याला कुठे काहीही नसताना अचानक कोणीतरी येतं आणि तुमचं काम करून जातं. बरोबर. ज्या व्यक्तीला आपण कधी बघितलं नाही, भेटलो नाही, काहीही नाही, मग परमेश्वर अशा रूपाने येऊन भेटून जातो. मला आता अनंत अनुभव आहेत, अनंत अनुभव आहेत. म्हणजे अगदी कुठल्याही गुरूंना मी जनरली मी गुरु मानत नाही, कारण मला स्वतःला गुरु नाहीयेत. पण मी म्हणून शिवजींना गुरु मानून माझं सगळं काम करते. पण जिथे जिथे मी अस्तित्व नाकारायला गेले तिथे तिथे ते माझ्या समोर येऊन दाखवतात की बाबा मी आहे. आणि हे अनुभव आहे. जेव्हा जेव्हाही तुम्हाला असं वाटलं, एक वेळेस कधी आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, आपल्या इकडे काम नसेल होत, पण त्यावेळेस तुम्हाला प्रचिती आली आहे की नाही, फक्त कामाचा प्रश्न नाहीये. जिथे जिथे मी परमेश्वराच्या अस्तित्वाला चॅलेंज केलं. कारण काय आहे, बिईंग अ सायन्स स्टुडंट, माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट ही लॉजिकली सुरू होते. बरोबर आहे. ओके. जिथे जिथे मी परमेश्वराच्या अस्तित्वाला चॅलेंज केलं तिथे तिथे परमेश्वराने मला त्याचं अस्तित्व जाणवून दिलेलं आहे. दोन्ही वेज मध्ये, पॉझिटिव्ह वे मध्ये आणि निगेटिव्ह वे मध्ये नाही, ओनली पॉझिटिव्ह वे मध्ये. निगेटिव्ह म्हणजे मुळातच मी नामस्मरणावर एवढा भरोसा ठेवते की मी निगेटिव्ह कुठलीही गोष्ट माझ्या बरोबर घडेल होते असं नाहीये. मी प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्हच घेते. म्हणजे काय, जर एखादी चुकीची गोष्ट माझ्यावर घडली तर त्याला ते माझं लेसन आहे. परमेश्वर त्याच्यातनं मला शिकवायचा प्रयत्न करतो. मी माझा शिकणार आहे आणि मी पुढे निघणार आहे. म्हणून निगेटिव्ह हा ऍस्पेक्ट माझ्या लाईफमध्ये नाही. म्हणजे जाताना कुठेतरी माझी गाडी चालू नाहीये किंवा गाडी पंक्चर झाली, मी तिथे एखाद्या ठरलेल्या ठिकाणी उशिरा पोहोचण्यात, तर कदाचित मी वेळेवर पोहोचले असते तर तिथे वेळेवर पोहोचू नये ते माझ्यासाठी नव्हतं. इतकं पॉझिटिव्हली विचार करतात, येस, कन्सिडर करतात गोष्टींना. अगदी. एखादी गोष्ट आपल्यासोबत खराब जरी घडते तरी ती कुठेतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तिचा किंवा त्याच्याहून जास्त खराब झालं असतं. एक लक्षात घे, फार सोपं उदाहरण देते बरं का. आपण पझल खेळतो, पझल्स माहितीये तुला. कधी कधी मोठे पझल्स जे असतात ना त्याच्यामध्ये एखादा छोटासा पीस ना फिटच होत नसतो. तुझं कम्प्लीट एखादं पझल जे आहे तुझं पूर्ण झालेलं आहे आणि तुझ्याकडे हातात एक पीस आहे आणि समोर सुद्धा एकच पीस लावायचा आहे, पण तो लागतच नाही. अरे मग आपल्याला काय करावं लागतं, ते पझल कम्प्लीट करण्यासाठी ते कम्प्लीट पझल परत पहिल्यापासून सुरू करावं लागतं. बरोबर. मग आपण काय म्हणतो, अरे बापरे माझ्याबरोबर तर काही चांगलंच होत नाही, माझे काही कामच होत नाही, मला असंच होतं, मला तसंच होतं. नाही, कारण ते पूर्ण कुठलीही गोष्ट तुम्ही अंडन केल्याशिवाय पूर्ण होत नाही. मग ते पझल कम्प्लीट करायचं असतं, तो आपला वेळ गेला. बरोबर. आधी केलेले प्रयत्न फुकट गेले. ओके. पण आता आपण विचारपूर्वक माइंडफुलनेसनी ते पझल कम्प्लीट करायला लागतो. त्यामुळे परमेश्वर आपला दुश्मन नाही, कुठलाही ग्रह आपला दुश्मन नाही, कोणीही आपल्याशी दुश्मनी करत नाही. आपला सगळ्यात मोठा दुश्मन असेल तर आपला मीपणा, आपला इगो आणि आपला अहंकार तर आहेच आहे रे. लो सेल्फ इस्टीम. लोकांना कॉन्फिडन्स कमी असतो. मी करू शकेन की नाही, तुम्ही करतच नाही आणि मी करू शकेन की नाही. आपले सगळ्यात मोठे वैरी म्हणा, दुश्मन म्हणा, हे आपण स्वतः आहोत. कुठलंही दिशा नाही, देव नाही, कोणीही नाही. आपण जर आपली विचारांची दिशा बदलली तर आपली दशा बदलते. त्यामुळे विचारांची दशा बदलायची. बरोबर. कुठलीही गोष्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, ती फक्त गोष्ट आहे, ती आपल्याला करायची आहे आणि तितक्याच इंटेन्सिटीनी, क्लॅरिटीनी, प्युरिटीनी, पवित्रपणे ती करायची. तुम्ही नका ना कोणाशी भांडू सकाळ सकाळ, नका कोणाचं मन दुखवू. कारण गिल्ट जे आहे ना, त्या गिल्टमुळे तुम्हाला इतकं त्रास होतो की तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कमी होतो, तुमचे वास्तूचे व्हायब्रेशन्स कमी होतात, तुम्हाला इतका त्रास होतो. मग ते फायनान्शियली इफेक्ट होतात. माहितीये का, फायनान्सचा फार फायनान्स हे सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. सुरुवात कुठेतरी वेगळीकडेच झालेली आहे. आपण सकाळी घरून निघताना आईला ओरडून निघालोय की आई तू चहामध्ये साखर जास्त घातली प्लीज. तिथून आपण घरी ऑफिस, ती चिडचिड झालेली असते, ऑफिसमध्ये येतो, म्हणतो अरे काय साधं बॅलन्स शीट करता येत नाही तुम्हाला, ती चिडचिड होते. घरी डबा, त्याच्यानंतर लंच टाइम मध्ये आपण डबा उघडतो, आवडीची भाजी नसते, आपण जेवत नाही, तसंच पोट एम्प्टी आहे, त्याची चिडचिड होते. ते करून घरी येत असताना संध्याकाळी तुम्हाला ट्रॅफिक लागतो, ती चिडचिड वेगळी होते. म्हणजे काय, जर तुम्ही 2 क्षण आईला न बोलता थांबला असतात किंवा नाही ठीक आहे एखाद्या दिवशी होतं, अशी तुमची व्हायब्रेशन देऊन गेला, तुमचा अख्खा पुढचा दिवस आहे ना तो चांगला गेला असता. आणि त्याचा इफेक्ट हा शेवटी सगळ्याचा इफेक्ट तुम्हाला फायनान्सवर दिसतो. बरोबर आहे. आपल्याला एखादी गोष्ट जर घडत नसेल ना तर त्याचं मूळ कारण शोधणं महत्वाचं आहे.
आणि तेच आपण जेव्हा ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तूचं कन्सल्टेशन एकत्र करतो तेव्हा आपल्याला कळतं की या माणसाचे पोटेन्शियल प्रॉब्लेम्स काय असू शकतात बाबा. मग याच्या घरामध्ये कुठला झोन स्ट्रॉंग करायचा की जेणेकरून याला पॉझिटिव्ह इफेक्ट येईल, जेणेकरून याला मनशांती राहील. बरोबर. एखादा मांगलिक व्यक्ती आहे ज्याचा मंगळ खूप स्ट्रॉंग आहे, मग अशा व्यक्तीला आपण काय रेमेडी दिली पाहिजे, त्याच्या घरातला फायर एलिमेंट म्हणजेच याची अग्नेय दिशा काय आहे, चांगली आहे, वाईट आहे, काय आहे हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मांगलिक आहे आणि त्याच्या घराचा दरवाजा सुद्धा साऊथ अग्नेयचा निघाला तर त्या माणसाला खूप त्रास होतो. छोटे मोठे ऍक्सिडेंट सारखे होत असतात. साधारणतः येणारा सगळा पैसा जो आहे तो आजारपणांमध्ये, हॉस्पिटलायझेशन मध्ये खर्च होत असतो. किरकोळ आजार, सर्दी झाली, खोकला झाला, हे झालं, त्याला रेमेडीज आहेत मॅम. रेमेडीज आहेत, रेमेडीज कामही करतात. मॅम थँक्यू सो मच. जी पण इन्फॉर्मेशन होती, पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टी खूप छान झाला पॉडकास्ट. पण आता आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय ज्यामध्ये आपण रॅपिड फायर राऊंड करणार आहे. ओके. तर ऍस्ट्रॉलॉजर सोबत पण आपण किंवा वास्तुतज्ञांसोबत पण आपण एक रॅपिड फायर राऊंड स्टार्ट करतोय. ओके. तर काही 2-3 प्रश्न आहेत, जास्त नाही आहे. शुअर, ब्रिंग इट ऑन. जास्त पैसे उत्तम वास्तू देऊ शकते की उत्तम लोकेशन देऊ शकता? उत्तम वास्तू. उत्तम वास्तू. किचन साठी ईशान्य दिशा योग्य आहे की आग्नेय दिशा योग्य आहे? आग्नेय. जो लकी कलर आपण म्हणतो, तर जनरलाइज जर बघायला गेलं तर येलो कलर चांगला आहे कुणासाठी की व्हाईट कलर चांगला आहे? आता हे तुमच्या ग्रहांवर डिपेंड आहे. ओके. ओके. कुंडली बघावी लागेल. कुंडलीप्रमाणे पूर्णपणे येलो ही अलाउड नाही आणि पूर्णपणे व्हाईटही अलाउड नाही. ओके. तसंच पूर्णपणे काळाही निगेटिव्ह मध्ये मानला जात नाही, पूर्णपणे निळाही निगेटिव्ह मध्ये मानला जात नाही. हे फक्त तुमच्या पत्रिकेतल्या ग्रहांवर, तुमच्या इंटेन्सिटीवर डिपेंड करतो. त्याच्यामुळे कुठलाही रंग हा वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. ओके. नाईस नाईस नाईस. एक वास्तू टिप तुम्ही सगळ्यांना कोणती द्याल? एक सिंपल वास्तू टिप की घरामध्ये हे असं तसं, एक तुमच्या पद्धतीने उत्तर दिलं तुम्ही, 1च्या ऐवजी 2 दिलं तरी चालेल. ओके. पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये एक गोष्ट सगळ्यांनीच केली पाहिजे, म्हणजे मोठ्याने ओरडून अजिबात बोलायचं नाही. कितीही काहीही झालेलं असेल, अगदी तरीही घरामध्ये कोणीही ओरडून बोलायचं नाही. दुसरी महत्वाची वास्तू टिप म्हणजे सगळ्यांनी घरामध्ये कापूर जाळणे, गोमूत्र शिंपडणे किंवा एखादी गोवरी जाळणे, धूप करणे, ह्या गोष्टी रोज केल्या पाहिजेतच, करायलाच हव्यात. ह्याने आपल्या घराचा ऑरा रोज क्लेन्स होतो. जसं आपल्यासाठी आपण आंघोळ करतो, देवांना पूजा करून आंघोळ घालतो, तसं आपल्या घराचा ऑरा सुद्धा रोज क्लेन्स करणं इम्पॉर्टंट आहे. तर ह्या गोष्टी प्रत्येकाने ह्या केल्याच पाहिजे. वास्तूबद्दलचा आजपर्यंत तुम्ही ऐकलेला सगळ्यात मोठा गैरसमज कोणता आहे? दक्षिण दिशा वाईट आहे. तसं नाहीये, अजिबात नाहीये. दक्षिण दिशा ही चांगली दिशा आहे. दक्षिण दिशा ही उत्तम दिशा आहे. त्या दिशेचा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे. प्रत्येक दिशेचे प्रत्येक दिशा ही चांगली आणि वाईट तितकीच आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तिचा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे, इतकंच महत्वाचं. त्यामुळे दक्षिण दिशा वाईट हा गैरसमजच आहे. मॅम शेवटचा प्रश्न, वास्तू महत्वाची की कुंडली महत्वाची? वास्तू महत्वाची. ओके. कारण जेव्हा तुमचे पंचतत्व बॅलन्स असतात, म्हणजेच तुमचं घर बॅलन्स असतं, तेव्हा कुंडलीतल्या कुठल्याही वाईट ग्रहाचा किंवा वाईट योगाचा म्हणा तुम्ही, आपल्यावर इफेक्ट कमी होतो. इंटेन्सिटी त्याची एकदम कमी होऊन जाते. त्याच्यामुळे मी तरी वास्तूला जास्त इम्पॉर्टन्स तुम्ही वास्तूला देता. एक्झॅक्टली. मॅम वन्स अगेन थँक्यू सो मच. खूप छान पॉडकास्ट झाला. नवीन टॉपिक आपण याच्यात कव्हर केला वास्तूबद्दलचा. ऍस्ट्रोबद्दल पण बोललो, कर्मासबद्दल पण बोललो, सगळे पॉइंटर्स कव्हर झाले. जर कुणाला तुमच्याकडून वास्तू कन्सल्टेशन हवं असेल किंवा ऍस्ट्रॉलॉजिकल कन्सल्टेशन हवं असेल, कुणी काही प्रॉब्लेम मध्ये असेल, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करू शकता? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू चेतन. फार मजा आली तुमच्याशी बोलून. आणि मला असं वाटतं की तुम्ही एक छान नुसते पॉडकास्टर नाही आहात, तर तुम्ही एक छान श्रोते पण आहात की तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायची उत्सुकता आहे आणि तेवढंच तुमच्यामध्ये नॉलेजही आहे. सो मला असं म्हणायचं की कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा फोन नंबर आहे 9923555822. पण ज्यांना खरंच या गोष्टी समजून घ्यायच्यात, ज्यांना खरंच असं वाटतं की माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं आणि बदल छान व्हायला पाहिजे, ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात.
ओके Exactly. आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. इट वॉज फॅन्टॅस्टिक टू टॉक टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.